हॅलो सर, तुमचा OTP ला हाच नंबर आहे का? मला सांग. 82 61 97. डबल येईल OTP सर. कट करू का? कट केल्यानंतर येईल. ओके सर. हा. तुम्ही या बाजूला बसू शकता इकडे. आज पोलीस भरती का? इकडे कुलदीप सरांचा आहे. नाही सरांचा माझा टाकता का टाकून टाका. पेन घ्या त्याच्याकडून. आली का?
आणि त्यानंतर मग इंग्लिश. ओके, ऑल राईट एव्हरीबडी, प्लीज लेंड मी युअर इयर. सगळ्यांना हिंदी कम्फर्टेबल आहे की मराठी कम्फर्टेबल आहे? तुम्हाला शिकवल्या कुठल्या भाषेत जातं एक्झॅक्टली? मराठीमध्येच सांगितलं जातं का? हा, ठीक आहे. कारण मला हिंदी, मराठी, इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये अनकम्फर्टेबल, आणि मोस्टली मी हिंदी वापरत असतो शिकवताना. बट दिस इज अवर इंट्रोडक्टरी लेक्चर. तो आज मैं आपको मराठी, इंग्लिश और हिंदी तीनों भाषा का मिक्स वेजची भाजी खाऊया आपण. हा, खिचडी असते की नाही तशी आपण काय करूया, आज खिचडी खाऊया. ठीक आहे. तुम्हाला असं नोट डाऊन वगैरे करायची काही जास्त आवश्यकता नाहीये, बिकॉज दिस इज अ डेमो लेक्चर. आज मी तुम्हाला फक्त समजून सांगणार आहे. जब हमारा सिलेबस शुरू होगा तब हम वन आफ्टर द अदर उसको डिस्कस करेंगे. ठीक आहे. फक्त एकच अपेक्षा आहे की लेक्चर सुरू असताना एकमेकांशी बोलू नका. इकडे बसा ना, हे बघा इतका मोकळा बेंच आहे, म्हणजे तिकडून दिसत नाही का? अच्छा, ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे माझं लक्ष तुमच्या सगळ्यांकडे राहतं ना, म्हणून. चला, ओके गाईज, सो लेट्स कॉन्सन्ट्रेट. We are going to have a demo session on English language, which is nothing but a subject for any competitive examination. KG ते PG पर्यंतच्या कुठल्याही परीक्षा जर तुम्ही दिल्या तर त्यासाठी तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट असतो. आय नो दॅट मोस्ट ऑफ यू माइट बी स्टडिंग फॉर पोलीस भरती, मिलिटरी अँड सर्टन अदर एक्झामिनेशन्स, बट अलाव मी टू टेल यू, तुम्ही इतर काही एक्झाम जर दिल्या, फॉर एक्झाम्पल तुम्ही सरळ सेवा देत असाल, गट क असेल किंवा ग्रुप डी आहे, आरोग्य सेवक असतात, छोट्या छोट्या परीक्षा, आता बरीच मुलं सगळ्याच परीक्षा देतात, तर त्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण, त्याला इंग्लिश ग्रामर असं म्हणतो, तो सब्जेक्ट आहे. आज मी तुम्हाला थोडंसं इंटरेस्टिंग माहिती काय त्याबद्दल थोडी आपण चर्चा जी आहे ती करूया. थोडीशी तुम्हाला माझी ओळख देतो मित्रांनो. अलाव मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. कारण सरते शेवटी आय एम गिवन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टीचिंग यू English grammar at the end of your syllabus. So I would be possibly conducting 25 to 30 lectures so as to cover the basic grammar, which will not only help you for your examination but also to enhance your communicative abilities. तर माझं नाव आहे मित्रांनो मनोज वंदना मदन पवार. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आता एक रूल काढला होता की तुमच्या नावासमोर आईचं नाव सुद्धा लावल्या गेलं पाहिजे. सो मनोज इज माय इनिशियल नेम, वंदना इज माय मदर्स नेम, मदन इज माय फादर्स नेम अँड पवार इज माय सरनेम. आणि माझा पॉलिटिकल पवार फॅमिलीशी दुरून दुरून कुठलाही संबंध नाही. आल्यास तू केवळ योगायोग समजावा. ठीक आहे. माझ्या शिक्षणाबद्दल सांगतो. मी MBA केलं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि इंटरनॅशनल बिझनेस फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी, डिपार्टमेंट ऑफ MBA फर्स्ट क्लासमध्ये. त्याच्यानंतर मी MA केलं फंक्शनल इंग्लिशमध्ये. तुम्ही MA इंग्लिश असं ऐकलं असेल, लिटरेचरमध्ये असतं ते, तर हे कॉर्पोरेट ट्रेनिंगसाठीचं आहे. MA इन फंक्शनल इंग्लिश फ्रॉम संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी, अमरावती. त्यानंतर माझं MAD जे सुरू आहे आता
त्यातलं पहिलं वर्ष माझं पूर्ण झालंय मास्टर ऑफ आर्ट्स इन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन अँड डेव्हलपमेंट जर्नलिझम. म्हणजे हा कोर्स केल्यानंतर मी कुठल्याही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये न्यूज चॅनल्समध्ये विकास पत्रकार म्हणून काम करू शकतो. जसं समजा आता कुंभमेळा सुरू आहे, अब देखिए उसके कुछ बेनिफिट्स भी होते, प्रॉज अँड कॉन्स होते, तर त्याचे नेमके फायदे काय आहेत, त्याचे नेमके तोटे काय आहेत, याचं रिपोर्टिंग करणं किंवा याचा रिपोर्टाज गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवणं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज या जनतेपर्यंत पोहोचवणं, हे काम असतं डेव्हलपमेंट जर्नलिझमचं. तर MA-DJचं जे पहिलं वर्ष आहे दॅट इज कॉल्ड पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेव्हलपमेंट कम्युनिकेशन, अँड वेन यू कम्प्लीट द सेकंड इयर यू गेट द होल लॉट ऑफ डिग्री ऑफ MA-DJ. म्हणजेच काय, तुम्ही पत्रकार होण्यासाठी पात्र आहात. त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे लाईफ सायन्सेस मध्ये फ्रॉम संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती, वेअर आय स्टडीड बॉटनी, झुऑलॉजी, केमिस्ट्री अलॉंग विथ मराठी अँड इंग्लिश एज अन ऑप्शनल सब्जेक्ट्स. मी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा स्टुडंट राहिलेलो आहे. आय हॅव कम्प्लिटेड अ फ्यू सर्टिफिकेट कोर्सेस फ्रॉम केम्ब्रिज युनिव्हर्सिटी. त्यामध्ये केम्ब्रिज युनिव्हर्सिटी तुम्हाला इंग्रजी येतं की नाही हे चेक करतं. त्याच्यासाठी काही परीक्षा घेतल्या जातात आणि त्या परीक्षांमध्ये तुम्ही पास झालात तर तुम्हाला इंग्रजी शिक्षक होण्यासाठीची प्रमाणपत्र ही केम्ब्रिज विद्यापीठाकडून दिल्या जातात. तर त्यातल्या बिझनेस इंग्लिश कम्युनिकेशन नावाची परीक्षा आहे, त्यातली मी प्रिलिमिनरी पहिली स्टेज विथ डिस्टिंक्शन पास केली आहे. देन व्हॅन्टेज आणि हायर अशा तिन्ही एक्झाम्स मी क्लिअर केलेल्या आहे. रिसेंटली संडेला मी IELTS इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम ही एक्झाम्स दिली आहे अँड द रिझल्ट इज अवेटेड. त्याचा निकाल अजून आलेला नाहीये, त्यामुळे मी तिथे हे ऍड केलेलं नाही. सोबतच मी लिंगुआ स्किल्स एक्झाम पण पास केलेले आहेत. त्या केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या कोलॅबोरेशन मध्ये घेतल्या जातात. त्यामध्ये जनरल आणि बिझनेस, जनरल मध्ये पण वेगवेगळ्या लेवल असतात. जसं की तुम्हाला जर्मनी देशात जायचं असेल तर जर्मन भाषा आली पाहिजे, भाषेच्या काही पातळी असतात, दॅट आय विल ऑल्सो टेल यू. मी HRCI सर्टिफाईड सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे. म्हणजे IT कंपनीजमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, स्कूल्स कॉलेजेसमध्ये जिथे IQAC डिपार्टमेंट असतो, इंटरनल क्वालिटी अश्युरन्स सेल, तर त्या मुलांना कम्युनिकेशन स्किल, इंटरव्ह्यू स्किल्स, एटिकेट्स, मॅनरिझम हे शिकवण्याचं काम मी करत असतो. करंटली मी आता एक प्रोग्राम डिरेक्टर आहे त्रिनेत्र एज्युकेशन ऑफ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी विच इज माय ओन इन्स्टिट्यूट. आणि सध्या आमचं 2 ब्रांचेस आहे, बेंगलुरू आणि ओडिशाला. बट बिकॉज ऑफ अ फ्यू सन्ड्री रिझन्स आय एम इन पुणे, मी ऑनलाईन ते हँडल करत असतो. आणि मी नवसह्याद्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पुणे इथे व्हिजिटिंग फॅकल्टी आहे, वेअर आय टीच voice and accent, soft skill and communication skills to MBA students who are aspiring to get jobs in IT companies or in any other management companies so that they can make their career. आणि मागच्या जवळजवळ मी 2014 पासनं राईट आफ्टर पासिंग माय डिग्री आय हॅव बीन इन टू दिस कोचिंग फील्ड. आणि मी कम्पॅरेटिव्ह एक्झामसाठीचं ग्रामर इन्क्लुडिंग NDA, CDS, UPSC, MPSC ऑब्जेक्टिव्ह ॲज वेल ॲज डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, बँकिंग अँड स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि केम्ब्रिज इंग्लिश एक्झाम, जवळजवळ सगळ्या इंग्लिश एक्झाम्सला मी इंग्लिश ग्रामर शिकवण्याचं काम करत असतो. टुडे आय एम एक्स्ट्रीमली डिलाइटेड दॅट आय एम गिव्हन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टेलिंग यू समथिंग अबाउट इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामर. तर मी तुम्हाला थोडंसं आज त्याच्याबद्दल सांगतो मित्रांनो. माय नॉर्मल इंट्रोडक्शन नाव. तर सगळ्यात आधी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला मित्रांनो काय करतो समजून सांगण्याआधी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतो. पहा, आपल्याकडे कुठलीही भाषा जर तुम्ही घेतली, कुठलीही भाषा, हिंदी असो, मराठी असो, उर्दू असो, कोणत्याही भाषेमध्ये वर्णमाला असते. जसं आपल्या मराठीमध्ये आहे की नाही मित्रांनो वर्णमाला, ई, क, ख, ग आहे तशी वर्णमाला आहे. तसं कुठल्याही भाषेला जर तुम्हाला तयार करायचं असेल तर त्या भाषेची वर्णमाला असणं अत्यंत आवश्यक है. अब जब हम उस वर्णमाला की बात करते हैं तो इंग्लिश में भी आपको एक प्रकार की वर्णमाला पाई जाती है आणि त्याला आपण अल्फाबेट असं म्हणत असतो. मग इंग्लिश मध्ये किती अल्फाबेट आहेत टोटल? 26 अल्फाबेट आहेत. किती अल्फाबेट आहेत इंग्लिशमध्ये? 26 अल्फाबेट आहेत. म्हणजे जसं अ, आ, इ, उ आहे ना मराठीमध्ये, तसं इंग्रजीमध्ये वर्णमाला आपण पाहिली तर वर्णमालेमध्ये किती अक्षर आहे? 26 अक्षर, 26 सिंबल आणि आपण चिन्ह असं सुद्धा म्हणू शकतो. 26 आहेत मित्रांनो. आता पहा, हे जे अल्फाबेट आहे तुम्ही 2 केस मध्ये लिहू शकता. यू कॅन राईट इट आयदर इन द अपर केस
or in the lower case. अप्पर केस म्हणजे मोठी एबीसीडी ज्याला म्हणतो, लोअर केस म्हणजे काय, लहान एबीसीडी. आता तुम्ही पहा हा लिहिलेला आहे, हा मोठ्या एबीसीडीतला आहे की लहान एबीसीडीतला आहे? ऑफकोर्स मोठ्या एबीसीडीतला. त्याला आपण काय म्हणू मित्रांनो, अप्पर केस. काय म्हटल्या जाईल, अप्पर केस. आणि समजा हे जर लहान एबीसीडीत लिहिल्या गेला असेल तर त्याला काय म्हटल्या गेलं पाहिजे, लोअर केस. सो एन अल्फाबेट कॅन बी रिटन आयदर इन अप्पर केस और इन लोअर केस. आता इंग्रजीमध्ये कुठल्याही वाक्याची ज्यावेळी सुरुवात होते तर कुठल्याही वाक्याच्या सुरुवातीचं जे पहिलं लेटर असेल, पहिलं अल्फाबेट असेल, ते लहान असलं पाहिजे की मोठं असलं पाहिजे, मोठं असलं पाहिजे. सो एनी इंग्लिश सेंटेन्स हॅज टू बिगिन विथ अन अप्पर केस लेटर. कुठल्याही शब्दाची सुरुवात ही नेहमी एका अशा अक्षराने झाली पाहिजे जो कसा असला पाहिजे, अप्पर केस मध्ये असला पाहिजे. ठीक आहे, हे कायम लक्षात ठेवायचं, बरोबर आहे. चला आता दुसरं पहा, आपल्याकडे टोटल 26 अल्फाबेट आहेत. फॉर एक्झाम्पल ए, बी, सी, ई, ई, एफ असे सगळे पर्यंत आहेत, झेड पर्यंत. enough that most of you might be able to read it correctly. तुम्हाला करेक्टली ते वाचता सुद्धा येईल. बऱ्याचदा आपल्याला खूप चुकीच्या पद्धतीनं शाळा कॉलेजेस मध्ये शिकवल्या जातं आणि जसं आपल्या शिक्षकांकडून आपल्याला शिकवलं जातं तेच आपण पुढे कॅरी फॉरवर्ड करतो. कारण आपल्याला माहिती आपले सर किंवा मॅडम जे सांगतील त्यावर आपण बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो ना. आता मी जे सांगेल त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. मी जर तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन सुद्धा काय होते, इन्फॉर्मेशन जी आहे ती पास ऑन होते, हे लक्षात ठेवायचं. आता मित्रांनो जसं मराठीमध्ये तुम्ही पाहिलं असाल की मराठीमध्ये आपल्याकडे अ ई जे आहे त्यांना आपण स्वर म्हणतो आणि त्यानंतर काय आहे क ख गण जे आहे त्यांना आपण काय म्हणतो, व्यंजन असं म्हणतो. आता व्यंजन म्हणजे दुसरा एक अर्थ होतो मराठीमध्ये. व्यंजन मध्ये जेवणाचे वेगवेगळे पदार्थ. एखाद्याच्या पार्टीला गेलात आहे की नाही, संध्याकाळी पार्टी असं म्हटलं की सकाळपासूनच काय होतं, आपण दुपारी कमी जेवतो. का रे कमी का जेवतोय, सर संध्याकाळी पार्टी आहे मनोज सरांची तिथे जायचं. व्यंजन म्हणजे वेगवेगळे पदार्थ सुद्धा असा त्याचा अर्थ आहे. पण जसं मराठीमध्ये स्वर आणि व्यंजन असतात, सिमिलरली देर आर 2 टाइप्स ऑफ अल्फाबेट इन इंग्लिश. इथे अल्फाबेटचे पण 2 प्रकार असतात. एक त्याला आपण काय म्हणतो, स्वर, आणि दुसरं आहे त्याला काय म्हटलं जातं, व्यंजन असं म्हटल्या जातं. म्हणजे आपल्याकडे जे 26 चिन्ह आहेत, जे 26 अल्फाबेट आहेत, त्या 26 अल्फाबेटचं पुन्हा आपण किती प्रकारे वर्गीकरण केलं, 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. त्या 26 अल्फाबेटचा पहिला जो प्रकार आहे, पहिला जो क्लास आहे त्याला म्हणतात वॉवल्स. काय म्हणतात, वॉवल्स. वॉवल्स म्हणजे काय, स्वर. मग आता आपल्याकडे जे 26 शब्द आहेत मित्रांनो, त्यापैकी किती शब्द किती अल्फाबेट हे वॉवल म्हणून काम करतात, केवळ 5. केवळ 5. कोणकोणते, तर ए, ई, आय, ओ आणि यू हे जे 5 अल्फाबेट आहेत, या 5 अल्फाबेटला आपण काय म्हटलंय, स्वर असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल सर याचा उपयोग कुठे होतो, तर ए अँड द असे 3 आर्टिकल जर तुम्हाला वापरायचं असेल, तुम्ही कुठलीही परीक्षा जर दिली, शाळेची परीक्षा असो का तुमचं कुठलंही स्पर्धा परीक्षा असो, जर त्याच्यामध्ये व्याकरण विचारल्या गेलं तर आर्टिकल या घटकावरती, उपपदे या घटकावरती 100% प्रश्न विचारला जातो. आणि तुम्हाला जर आर्टिकल शिकायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर स्वर म्हणजेच वॉवल माहिती असणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. तुम्हाला जर वॉवल्स माहिती नसेल तर तुम्ही ए आर्टिकल कुठे वापरावा, यू माइट नॉट बी एबल टू अंडरस्टँड. अँड कुठे वापरावा, यू मे नॉट बी एबल टू यूज. तर तुम्हाला ते समजणारच नाही. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे, कारण इथूनच काय तयार होतीये, भाषा जी आहे ती तयार होतीये. तर आपल्याकडे 26 मधून किती वॉवल आहे, किती स्वर आहे, 5 आपल्याकडे काय आहे मित्रांनो, स्वर आहे. ठीक आहे. आता आहे कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे काय, व्यंजन. काय म्हणतो आपण त्यांना, व्यंजन. आता व्यंजन किती आहे, तर 26 मधून 5 स्वर गेले तर उर्वरित काय असले पाहिजे, व्यंजन असले पाहिजे. किती व्यंजन आहेत आपल्याकडे, 21. किती आहे, 21. म्हणजे ए, ई, आय, ओ आणि यू एवढे सोडून बाकीचे जे सगळे असतील ते काय असायला पाहिजे, व्यंजन असायला पाहिजे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आता बरीच मुलं जे आहेत
तर उच्चार करत असताना गोंधळ करतात. आता आपण ग्रामीण भागात आलेले मुलं असतो, आहे की नाही? फार कमी मुलं असतील की जे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. तुमच्यापैकी कोणी आहे का जो कॉन्व्हेंट काय सेमी इंग्लिश मीडियम मध्ये शिकलाय? रेज युअर हँड. मी प्रश्न नाही विचारणार, फक्त कन्फर्म करतोय. अच्छा, तुम्ही सेमी इंग्लिश मध्ये का? ओके, व्हेरी गुड. अजून कोणी शिकलंय? सेमी मध्ये शिकला, ठीक आहे. एक दोन लोक असतील अपवादात्मक, बाकी सगळे माझ्यासारखे जिल्हा परिषद वाले आहेत की नाही? सगळे आपण गावाकडे शिकलोय, मग हळूहळू पुढे आलोय आयुष्यामध्ये, असा एक प्रकार आहे. आता जे कॉन्व्हेंट मध्ये वगैरे ज्यांचं लहानपणापासून शिक्षण होतं, नर्सरी, मग LKG, UKG, मग काय काय असतं ना ते वेगवेगळं, मग त्या मुलांना थोडंफार माहिती असतं, बिकॉज दे आर बिईंग टॉट. त्यांना शाळेत शिकवल्या जातं. आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी एक प्रकारे नवीनच आहेत, ठीक आहे. तर आता पहा, वाचताना बऱ्याचदा आपला गोंधळ होतो. वी मेक मिस्टेक्स वाईल रीडिंग दी अल्फाबेट्स. आता काय करतो, हे जे आहे बरीच मुलं याला यफ असं म्हणतात, बरोबर आहे? हे यफ आहे का? तेच एफ. एफ एडक्याचा ए जो आहे की नाही, तो काय करायचं, तुम्हाला इथे लावायचा आहे एडक्याचा एफ. एफ. आता एफ म्हणत असताना माझा जो ओठ आहे, हा ओठ वरच्या दातांना काय झाला पाहिजे? स्पर्श झाला पाहिजे त्याचा. आता पहा, एखाद्या शब्दाचा उच्चार करत असताना तुमच्या मुखातल्या सगळ्या अवयवांचा वापर होतो. समजा आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, आता तू जास्त बोलू नको नाही तर मी तुझे जीभ कापून टाकेल. आता जीभ कापणे म्हणजे काय? जसं म्हणतात ना, मुलगा पळून गेला मुलीसोबत आणि त्याने नाक कापली, बरोबर आहे? नाक कापणे म्हणजे काय? काय आई वडिलांची नाक कापून घेऊन गेलेत का ते? नाही, नाक कापणी म्हणजे त्यांची अब्रू घालवणे, इबरत घालवणे. तसं एखाद्याचे जीभ कापणे, अब कुछ और बोलोगे ना मैं आपकी जबान काट दूंगा. जीभ कापणे म्हणजे काय? तर बाबा तू आता बोलू नको, मी तुला बोलण्यास प्रतिबंध करेल. आपापली जीभ अशी पकडून पहावर बोलता येतं का? नाही. दात नसतील तर? लहान बाळ पहा, बोबडं बोलतं, क्लिअर बोलता येत नाही. म्हातारा माणूस आहे, सगळे दात पडून गेलेत, बोलता येतं का? नाही बोलतात. फॉर एक्झाम्पल, माय ग्रँडफादर इज 99 years old. माझे आजोबा 99 वर्षाचे आहेत, अजूनही जिवंत आहे, सगळे दात पडून गेले त्यांचे. कधी कधी ते काय बोलतात आपल्याला कळत नाही, कारण आवाज स्पष्ट येत नाही. त्यामुळे मुखातल्या सगळ्या अवयवांचा वापर केला जातो ज्यावेळी तुम्ही एखाद्या शब्दाचा उच्चार करत असता. आता एफ जेव्हा तुम्ही म्हणता, तर माझे हे जे खालचे ओठ आहेत, लोअर लिप्स, हे वरच्या दातांना याचा काय झाला पाहिजे? स्पर्श झाला पाहिजे. माझ्याकडे पहा, एफ. एफ काय झालं? खालचा ओठ वरच्या दातांना लागतोय. इट इज नॉट यफ, इट इज एफ. देन दुसरा आहे, याला यच म्हणतात काही मुलं. हे यच नाही, हे यच नाही, ते काय? एच. एच असा तोंड वर गाऊन मागा आला पाहिजे, उघड. एच. एच. तुमची जी जीभ आहे ना, ती हळुवारपणे जो वरचा टाळू आहे की नाही, ज्याला सॉफ्ट पॅलेट म्हणतात, त्याला टच होते. एच, याला म्हणायचं एच. दुसरा आहे, याला यल म्हणतात काही लोक. यल. यल नाही, हे काय आहे? एल. एल. तुमची जीभ पहा, वर जाते आणि खाली येते, दोन्ही टाळूंना स्पर्श करते मित्रांनो. एल. एल बघा, एल. एल. आय लव्ह यू. बघा, लव्ह म्हणताना काय होतं? बरं, ओ आय लव्ह यू आहे की नाही, ते वर जातं, ठीक आहे. चला, दुसरं काय आहे? यम. यम. यम माहिती आहे तुम्हाला? यम. यम कोण असतो? यम तुम्हाला आता मृत्यू जवळ आलाय, समीप आलाय, तुमचा प्राण घेण्यासाठी जो येतो त्याला काय म्हणतात? यम म्हणतात. यम म्हणून आपण म्हणतो ना, आता जास्त बोलला ना मी तुला यम सदनी धाडेल. मराठीतला एक शब्द यम सदनी धाडणे म्हणजे काय? यम सदनी धाडणे म्हणजे मी तुला तुझा जीव घेईन आणि तुला यमापाशी पाठवेल, मग तो तुला घेऊन जाईल, अशा अर्थाने ते वापरेल. यम सदनी धाडणे मराठीतलं ते एक वाक्प्रचार आहे. तर यम नाहीये मित्रांनो, एम. एम. दोन्ही ओठांचा एकमेकाला स्पर्श झाला पाहिजे आणि तुमची जी जीभ आहे ती वर गेली पाहिजे. एम काय आलं पाहिजे? एम. हे काय झालं? एम झालं. तुम्ही म्हणाल सर हे क्या पडा रे हमको, हे बेसिक आहे मित्रांनो, ठीक आहे. दुसरं आहे, याला एन म्हणतात बरीच मुलं, त्याचं करेक्ट उच्चार काय? एन. एन. तुमची जीभ टाळूला लागते, एन, ठीक आहे. नंतर आहे यस. ओ यस आहे की नाही, असं आपण म्हणतो. हा आहे की नाही. एखाद्याला जर म्हटलं, ओ कॅन यू डू दिस फॉर मी? ओ यस. तर हे या यस नाही आहे मित्रांनो, हे कसं आहे? एस. एस कसं आहे? एस. एडक्याचा ए. एस. इथे तुमचा ओठ पुढे जाऊन मागे आले पाहिजे. एस. जीभ पुढे जाते आणि मागे येते त्या ठिकाणी. एस. ओके, कॅन यू कम विथ मी? ओ यस. ओके, असं आपण म्हणतो. इथे काय करतो आपण? एस वापरतो, ठीक आहे. नंतर आहे यक्स. यक्स नाही, यक्स गर्लफ्रेंड, यक्स प्रोफेसर, यक्स प्राईम मिनिस्टर, यक्स IAS असं म्हणतो ना आपण. तर बरीच मुलं यक्स म्हणतात त्याला, आहे की नाही. असं लिहिलेलं असतं बघा, काही लोकांच्या समोर असं लिहिलेलं असतं XIAS. नाही ना सर, ती माझी एक्स आहे. एक्स आहे म्हणजे काय? आधीची मैत्रीण आहे. एक्सचा अर्थ होतो माझी.
एक्सचा अर्थ काय होतो माझी, म्हणजे आता तुम्ही एखाद्या पदावर नाही आधी होते तर ते काय येईल एक्स, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल एक्स प्रोफेसर, फॉर्मर प्रोफेसर अशा अर्थाने वापरल्या जातं. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आता पहा हे जे यक्स आहे याला यक्स आहे, लक्स साबण वेगळं आहे, यक्स वेगळा आहे. लक्स साबणासारखं करू नका याला. हा आहे एक्स, एडक्याचा एक्स, एक्स. ओके, ओ शी इज माय एक्स गर्लफ्रेंड असा काय येतो, अर्थ येतो. ठीक आहे, तर उच्चार करताना गोंधळ करायचा नाही. मला माहिती आहे बऱ्याच मुलांना आता जर मी एबीसीडी वाचायला लावली ना, मी वाचायला लावणार नाही कारण सगळ्यांसमोर तुमची आबरू काही मला घालवायची नाही. 100% मी सांगतो तुमच्यापैकी 90% मुलं चुकीचा उच्चार करतील. त्यामुळे मी हे जिथे आपली जास्त चूक होते ना तिथे आपण करेक्ट करून घेतलंय. फॉर एक्झाम्पल एफ, एच, एल, एम, एन, एस, एक्स. आलं का लक्षामध्ये. हे काय असतात मित्रांनो, हे वेगवेगळे अल्फाबेट आपल्याला पाहायला. आता एक सोपं उदाहरण सांगतो मित्रांनो. मराठीमध्ये तुम्ही ध्वनी, अक्षर असे शब्द ऐकलेले असतीलच. तसं इंग्लिशमध्ये जे आहे, इंग्लिशमध्ये अक्षराला आपण काय म्हणतो, अक्षराला आपण म्हणतो लेटर. काय म्हणतो, लेटर. लेटर म्हणजे अक्षर. अक्षर पटेल क्रिकेटपट्टू आहे ना, अक्षर आहे मुलीचं नाव आहे, अक्षर हे मुलाचं नाव आहे. मोठं लिहू का, अच्छा असं सांगा की मग मला. ब्लॅक बॅकग्राऊंड ब्लॅक. आता आपण आता अक्षर कसे तयार होतात पहा. आपल्याकडे अल्फाबेट आहेत. पहिले आपण आता किती अल्फाबेट पाहिले, 26 अल्फाबेट. त्यातले 5 काय आहेत, स्वर. बाकीचे 21 काय आहेत, व्यंजन आहेत. आता समजा मला एखादा अक्षर तयार करायचं. अक्षर म्हणजे काय, तुम्ही कुठल्याही वर्णमालेतला एखादा अल्फाबेट घेतला आणि त्या अल्फाबेटला जर तुम्ही कागदावरती लिहून काढला, कागदावरती लिहून काढला किंवा कुठे लिहून काढला तर त्या अल्फाबेटचं रूपांतर कशामध्ये होईल, अक्षरमध्ये होईल. कशामध्ये, अक्षरमध्ये. फॉर एक्झाम्पल आता आपण एक शब्द घेऊया क्लास. आता मी अल्फाबेट मधला सी घेतला इथे, सी बरोबर आहे. हा सी मी इथे घेतला. आता अल्फाबेट मधला सी मी हे पेनाने कुठेतरी लिहिलाय. मग तुम्ही काडीने लिहा, पेनाने लिहा. त्याला लिहून काढलं म्हणजे त्याला काय तयार होतो, अक्षर त्या ठिकाणी तयार होतो. त्याचाच अर्थ काय, अल्फाबेट व्हेन इट इज रिटन ऑन अ पीस ऑफ पेपर इट इज कॉल्ड ॲज ए लेटर. ज्यावेळी तुम्ही अल्फाबेटला, त्या वर्णमालेला कागदावरती लिहून काढता त्यावेळी ते काय असतं, ते अक्षर असेल. काय असेल, अक्षर ते असेल. हे लक्षात ठेवायचं आहे. दॅट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड. ठीक आहे, आता बघा समजा हा एक अक्षर आहे. दुसरा समजा मी इथे घेतो एल. एल हा काय झाला, अक्षर झाला. एखादा परत मी ए घेतला, हा काय झाला, अक्षर झाला. तर अल्फाबेटला जर तुम्ही कागदावरती लिहून काढलं तर तिथे काय तयार होतो, अक्षर तयार होतो. काय तयार होतो, अक्षर. बरोबर आहे. आता दुसरं आपण पाहूया की ध्वनी कशाला म्हणतात. ध्वनी, ध्वनी म्हणजे काय, साऊंड. ठीक आहे, साऊंड. आता पहा मी अल्फाबेटला कागदावरती लिहिलं तर अक्षर तयार झाला. आता त्याच अल्फाबेटचा मी माझ्या मुखाचा वापर करून उच्चार जर केला तर काय तयार होऊ शकतो, ध्वनी तयार होऊ शकतो. ध्वनी म्हणजे आवाज. समजा मी एल जेव्हा कागदावरती लिहिला तेव्हा मी त्याला अक्षर असं म्हटलं, पण आता त्याच एल ला जर मी माझ्या मुखाद्वारे त्याचा उच्चार केला तर मात्र त्याला त्यावेळी काय म्हटलं जाऊ शकतं, ध्वनी असं म्हटल्या जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल एल हा काय झाला, ध्वनी झाला. कागदावर लिहिला अक्षर आणि तोंडाने उच्चार केला काय झाला, ध्वनी. म्हणजे अल्फाबेट व्हेन इट इज प्रोनाउन्स्ड इट इज कॉल्ड ॲज ए साऊंड. अल्फाबेट व्हेन इट इज रिटन इट इज कॉल्ड ॲज ए लेटर. आता अक्षर आणि ध्वनी कशाला म्हणतात, लेटर आणि साऊंड. लक्षामध्ये आलं का, इज दिस क्लिअर एव्हरीबॉडी. ठीक आहे. आता मित्रांनो तुम्हाला गमतीशीर एक गोष्ट सांगतो थोडीशी, जे तुम्हाला माहिती नाही ते सांगतो. तुम्हाला कोणी सांगितलं गेलं नसेल, 100% शुअर आहे मी. तुम्ही ते वाचलं पण नसेल, पण तुम्हाला ती गोष्ट नव्याने आज मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो आपल्याकडे अल्फाबेट किती आहे, 26 आहे. आता एखादा शब्द आपल्याला वाचायचा आहे तर वाचताना आपण त्याच्या स्पेलिंगचा विचार करतो. त्या स्पेलिंगचा विचार करूनच आपण काय करतो, त्याला वाचतो. आता मी एक शब्द लिहिला तुमच्यासमोर, वाचून दाखवा. कसं दाखवा, बोला बोला, कसं वाचायला
LIEUTENT. याला उच्चार कसा देऊ? हा. आता pronunciation आहे left. उच्चार. ते उच्चारानुसार पाहिलं तर LEF असायला पाहिजे. उच्चारानुसार कसं असायला पाहिजे? लेफ्ट नंट असं असायला पाहिजे की नाही उच्चाराने. बघा याचा उच्चार आहे लेफ्टनंट. ठीक आहे, लेफ्टनंट असेल तर कसं असायला पाहिजे? लेफ्ट नंट असं असायला पाहिजे. बरोबर आहे. स्पेलिंगचा विचार केला तर पण एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या शब्दाच्या स्पेलिंगचा आणि त्याच्या उच्चाराचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. बरोबर आहे, काहीही संबंध नसतो. तिथे काही स्पेलिंग काही वेगळं असू शकतं आणि उच्चार काहीतरी वेगळं असू शकतं. म्हणजे आपल्याकडे देर आर टोटल 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश, परंतु उच्चारासाठीचं मेकॅनिझम वेगळं आहे. तर आपल्याकडे एकूण ध्वनी म्हणजे आपल्याकडे उच्चार करताना ज्याला आपण साऊंड्स म्हणतो, इंग्लिशमध्ये अल्फाबेट 26 आहेत पण इंग्लिशमध्ये साऊंड किती आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचा आन्सर काय येईल? हाऊ मेनी साऊंड्स आर देअर इन इंग्लिश? तर इंग्लिशमध्ये टोटल 44 साऊंड आहे. किती आहे? 44 साऊंड्स. किती आहे? 44 काय आहे? साऊंड आहेत. आता तुम्हाला मी ते सांगतो. आता ते साऊंड जे आहे त्या साऊंडचं पण 3 प्रकारे वर्गीकरण केल्या गेलं. त्या साऊंडचा 44 म्हणा, किती? 44, नॉट 44, 44 म्हणजे 44 साऊंड्स आहेत आपल्याकडे. त्याचा प्रकार आहे. पहिला जो आहे त्याला म्हणतात वॉवल साऊंड. वॉवल साऊंड म्हणजे स्वर, स्वरांचा उच्चार. आता या स्वरांचे पण 2 प्रकार पडतात. पहिलं जे आहे त्याला मोनोफ्थॉंग असं म्हटलं जातं. बरोबर आहे. दुसरं जे आहे त्याला काय म्हटलं जातं? डिफ्थॉंग किंवा त्याला वॉवल ग्लाइड असं सुद्धा म्हटलं जातं. बरोबर आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात कॉन्सोनंट साऊंड. काय म्हणतात त्याला? कॉन्सोनंट साऊंड. असे त्याचे वेगवेगळे काय आहेत? अर्थ आहेत. आता याच्यामध्ये किती असतात? तर कॉन्सोनंट साऊंड किती आहेत आपल्याकडे? 24 कॉन्सोनंट साऊंड आहेत. आता 44 सांगा किती राहिले? 20 राहिले. बरोबर आहे. आता पहा याच्यामध्ये काय आहे? मोनोफॉन जे आहे मोनोफॉन आपल्याकडे किती आहे? 12 आणि डिफ्थॉंग किती आहे? 8. बरोबर आहे. आता शब्दाचा उच्चार करताना तुम्ही पहा ॲ, आ, उ, ई असे वेगवेगळे उच्चार होतात की नाही? आता समजा ॲक्वा, ॲक्वा असा शब्द म्हणायचा आपल्याला. हा शब्द तुम्ही वाचा. ॲक्वा म्हणजे पाणी. ॲक्वा, ॲक्वा कल्चर. ठीक आहे. ॲक्वा, ॲ, ॲ, क्वा, क्वा. क आणि वा 2 शब्दाला मिक्स केलंय. ॲ, ॲ असा शब्दाला मिक्स केलंय आपण. तर ॲ, उ, आ आहे की नाही? जसं मराठीमध्ये अ, आ, ई आहे ना, तशा पद्धतीने इंग्लिशमध्ये पण आहे. बरोबर आहे. आता पहा ब्रिटनमध्ये राहणारा व्यक्ती तो जसा उच्चार करतो तसाच उच्चार आपणही करतो. स्पेनमध्ये राहणारा, कुठलीही तुमची मातृभाषा असू देत, इंग्रजी उच्चाराची पद्धत काय आहे? पूर्णतः वेगळी आहे. तर यालाच व्हॉइस अँड ऍक्सेंट न्यूट्रलायझेशन असं म्हणतात. तुम्ही काही लोकांचं बोलणं पहा, कानाला बरं वाटतं आपल्याला. असं वाटतं बाईने बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. आहे की नाही? मी पलकी शर्माच्या न्यूज आहे फर्स्ट पोस्ट व्हॅन्टेजच्या, त्या न्यूज ऐकतो. बरोबर आहे. काही चांगल्या अँकर पर्सन आहेत त्यांच्या न्यूज काय करतो मी ऐकतो. त्यांचा आवाज इतका गोड, इतका मधुर आणि शब्दांचा उच्चार इतका स्पष्ट असतो की मस्त कान लावून आपण काय करतो? ऐकत राहतो. आपण म्हणतो ना एखाद्याला, माझ्यातलं काय आवडतं तुम्हाला? नाही सर तुमचं बोलणं जास्त आवडतं. बरोबर आहे. तसं काय असतं? बोलणं आवडतं. तर त्यांचा उच्चार स्पष्ट असला पाहिजे. त्याला व्हॉइस आणि ऍक्सेंट न्यूट्रलायझेशन असं म्हणतात. की शब्दाचा उच्चार कसा करायचा. आता उच्चार पण कसं ठरतं? डिक्शनरीमध्ये तुम्ही एखादा शब्द पाहिला की कंसामध्ये त्याचे काय केलेले असतात? त्याचे चिन्ह दिलेले असतात. त्या कंसामध्ये जे चिन्ह आहे त्याला फनेटिक सिम्बल असं म्हणतात. त्या चिन्हावरून ठरतं की त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा. माझ्या मनात आलं आणि मी उच्चार केला नाही, त्याची वेगळी पद्धत आहे. हे फक्त माहितीसाठी तुम्हाला सांगतो. येते का लक्षामध्ये मित्रांनो? म्हणजे देर आर टोटल 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश, बट हाऊ मेनी साऊंड्स? 44 साऊंड्स. किती साऊंड्स आहेत? 44 साऊंड्स आहेत. त्यातले वॉवल साऊंड आणि कॉन्सोनंट साऊंड. बरोबर आहे. आता हे जर तुम्हाला व्यवस्थित शिकायचं असेल तर याला कमीत कमी 25 तास लागतात. किती लागतात? 25 तास. 25 आवर्स. तुम्ही जर ते 25 तास दिले तर तुमचा उच्चार इतका स्पष्ट होईल की तुमची मातृभाषा कुठली आहे हे ओळखणं अवघड होईल.
You will be able to speak English so naturally that it would be very difficult for one to find out your mother tongue. कोणी साऊथ इंडियन आला, त्याच्या बोलण्यावरून आपण समजून घेतो का साऊथ इंडियन आहे, बरोबर आहे, तुमच्या टोनवर. गुजराती माणूस बोलत असताना बघा ओळखू येतं आपल्याला, युपी बिहारी असेल तर ओळखू येतं. इंडियामध्ये सगळ्यात चांगलं न्यूट्रल इंग्लिश महाराष्ट्रीयन लोकांकडून बोलल्या जातं, कारण मराठी संस्कृत पासून तयार झाली आहे आणि संस्कृत भाषे बोलणं म्हणजे उच्चार शुद्ध असणं असं मानल्या जातं. इथपर्यंत लक्षात आलं का? ठीक आहे. 25 तासाचा तो वेगळा कोर्सच असतो, त्याच्यामध्ये वॉवल साऊंड, कॉन्सोनंट साऊंड. आता एक शब्द देतो मी तुम्हाला गंमत म्हणून मित्रांनो, कसं वाचायचं याला? CAMERA. कसं वाचाल? क्या मेरा. कसं म्हटलं तुम्ही? क्या मेरा. बरोबर आहे, तुमचा काही दोष नाहीये त्याच्यामध्ये, शिकवला गेला आपल्याला तसं. आता बघा याच्यामध्ये काय केलं जातं मित्रांनो, हा जो ई आहे हा सायलेंट आहे. सायलेंट आहे म्हणजे त्याचा उच्चार केला जात नाही. आता मी जर ई ला काढून टाकलं तर काय होईल रे? कॅमेरा. काय होईल? कॅमेरा, नॉट कॅमेरा, कॅमेरा, कॅमेरा. मग आता हा काय झाला शब्द? तुम्ही पहा, बारकाईने पहा. जे अँकर पर्सन असतात ना न्यूजवाले, ते करेक्ट उच्चारतात. ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज पहा, शशी थरूरची भाषणं पहा, इव्हन राहुल गांधी स्पीक्स ब्युटिफुल इंग्लिश. मला फक्त त्यांची इंग्लिश आवडते, बाकी काहीही आवडत नाही. इंग्रजी चांगलं बोलतात तेवढं, ठीक आहे. तर तिथे कॅमेरा म्हटला जात नाही तर कॅमेरा. म्हणजे काही शब्द आपल्याला जाणीवपूर्वक उच्चारायचे असतात, काही शब्द गाळायचे असतात. हीच इंग्रजी भाषेची काय आहे? वैशिष्ट्य असतात. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो मित्रांनो, कसं वाचायला याला? सायकोलॉजी. व्हेरी गुड. कसं म्हणालात तुम्ही? सायकोलॉजी. पण मित्रांनो इथं पी आहे ना, ते पसायकॉलॉजी यायला पाहिजे. पसायदान असतं ना तसं, पसायकॉलॉजी. पण याला आपण काय म्हटलं? सायकोलॉजी. आता यातला पी काय केलं आपण? काढून टाकला. हे उच्चार शास्त्र आहे, त्याला फनेटिक्स असं म्हटलं जातं. ज्याला कोणाला असं वाटतंय की सर आपले उच्चार चांगले असावे त्यासाठी हा भाग आहे. पण आपल्याला महत्वाचं काय? परीक्षेच्या दृष्टिकोनातलं अल्फाबेट आणि त्याचं क्लासिफिकेशन. लक्षात येतंय मित्रांनो? मी जे बोलतोय ते कळतंय ना? ठीक आहे. मला असं वाटतं आयुष्यातलं माझं पहिलं असं लेक्चर आहे की ज्यात मी इंग्रजी शिकवतोय पण मराठीत बोलतोय, आहे की नाही? मागच्या 10 वर्षातलं पहिलं हा लेक्चर असावा की इंग्रजी शिकवताना मी शिकवतोय इंग्रजी पण बोलतो कशामध्ये आहे? मराठीमध्ये. एनिवे तुम्हाला सगळ्यांना येतं, मी मुद्दामून मराठीत बोलतोय जेणेकरून आपला संवाद होईल. ठीक आहे. आता पुढच्या मुद्द्याकडे बोलूया मित्रांनो. लेट मी टेल यू समथिंग इंटरेस्टिंग अबाउट द लँग्वेज. आता एक सोपं काम करतो मित्रांनो, मी एक वाक्य लिहितो, ठीक आहे. आता पहा इथे मी एक वाक्य लिहितो परत. वाक्य आहे कार. काय वाक्य लिहिलं मी? इट इज ए नाईस कार असं वाक्य लिहिलंय मी, ठीक आहे. दुसरं वाक्य लिहिलं, अ कार इट नाईस इज. आता मलाच तुम्ही सांगा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑप्शन? या दोन पैकी कुठलं वाक्य बरोबर आहे? पहिलं वाक्य का दुसरं वाक्य? बघा, इट इज अ नाईस कार, सुंदर कार आहे, बरोबर आहे. आणि कार इट नाईस इज. आता यातलं वाक्य बरोबर कुठलंय मला कॉन्फिडेंटली सांगा. व्हेरी गुड. सर म्हणाले की पहिलं वाक्य बरोबर आहे, ठीक आहे. आणि दुसरं वाक्य काय आहे? चुकीचं आहे. मित्रांनो तुम्ही मला मूर्ख समजताय का? तुमको क्या लगता है मैं फूल हूं? मैं गधा हूं? है ना? स्टुपिड हूं मैं? पहिल्या वाक्यामध्ये जे शब्द आहेत तेच शब्द मी ऍज इट इज दुसऱ्या वाक्यामध्ये वापरले. काही बदल केला का रे मी? बरोबर आहे की नाही? त्यांना जी थाळी वाढली तीच थाळी मी त्यांना वाढली, मग काय चुकलं? भाजी तीच आहे, चपाती तीच आहे, सगळं तीच आहे, पण तरी ते म्हणतायत नाही सर हे चूक आहे. पहिल्या वाक्यामध्ये तेच शब्द आहेत मित्रा, दुसऱ्या वाक्यामध्ये पण आहे, पण त्यांनी उत्तर अगदी बरोबर दिलं. ओके, एकदम कॉन्फिडेंटली उत्तर दिलं. आय लाईक हिज आन्सर. पण पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं वाक्य चूक आहे मित्रांनो. शब्द तेच आहेत पण वाक्य मात्र आपलं चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे रे? काय कारण असेल? काहीतरी गडबड आहे ना, है ना? ये गडबड है रे बाबा. बताओ क्या गडबड है इसमें? काय गडबड आहे मित्रांनो? काय गडबड आहे सांगा? पहिल्या वाक्यातले शब्द तसेच्या तसे दुसऱ्या वाक्यात आहे, पण पहिलं वाक्य बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे. ये गडबड आहे भाई. अब बताओ क्या गडबड आहे? व्हेरी गुड. शब्द मागे पुढे झाले सर. काय झाले? मागे पुढे झाले. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये जिथे जो शब्द वापरायला पाहिजे तो शब्द मी तिथे वापरला का? त्यांच्या पोझिशन मध्ये मी काय केलं? मिसमॅनेज केलं. समजा उदाहरण आहे, सकाळी सकाळी आंघोळ झाल्यावर मी काय करतो? आधी शर्ट घालतो आणि त्याच्यावरनं बनियान घालतो. चालेल का?
जमेल का सर? बरोबर, तुम्ही म्हणाल सर पगला गया आहे की नाही? तुम्ही म्हणा येरवड्यामध्ये बघा सरांना तिकडे घेऊन चला, पगला गया हमारा मास्टर. ठीक आहे, एक काम करतो मी, आधी शूज घालतो वरून सॉक्स घालतो, चालेल का? शूज आणि सॉक्स घालायचे आहेत मला, मी दोन्ही घालतो ना, जमेल का? आहे की नाही? शर्ट खालून घालतो, पॅन्ट वरून घालतो, जमेल का? नाही. प्रत्येक गोष्टीची एक पोझिशन आहे, प्रत्येक गोष्टीची काय आहे, एक रेसिपी आहे. तसं पोहे बनवताना एक विशिष्ट पद्धतीने पोहे बनवल्या जातात. आधी तुम्हाला तेल गरम करावं लागेल, कांदे भाजावे लागतील. असं करू शकता का आधी पोहे बिहे सगळं करून घ्या, वरून कांदे टाकून भाजून घ्या, चव येईल का? नाही ना मित्रांनो. तसं पहा, भाषा ही अवघड आहे का? अजिबातच नाही. इंग्रजी तर अजिबातच नाहीये. फरक एवढा आहे की प्रत्येक शब्दाची आपली आपली एक जागा आहे. तुम्हाला त्या शब्दाची ती जागा त्याला देता आली पाहिजे. तुम्हाला जर त्या शब्दाला जागा देता आली तो आपका बेड़ा गर्क, म्हणजे तुम्हाला तो आपका बेड़ा पार हो जाएगा. सॉरी, बेड़ा गर्क होना मतलब नुकसान होणे, बेड़ा पार होना मतलब फायदा होणे. तर पहा, पहिल्या वाक्यामध्ये ईट काय आहे? वाक्याचा कर्ता आहे. इज हा वाक्याचा क्रियापद आहे. नाईस हा त्यातला विशेषण आहे आणि कार हे त्या वाक्यातलं नाऊन आहे. म्हणजे इंग्रजी वाक्यामध्ये शब्दाची जी आपापली जागा आहे, आपापली प्लेस आहे, ती जर आपल्याला व्यवस्थित देता आली तर आपलं वाक्य कधीही चुकू शकत नाही. युअर सेंटेन्स कॅन नेव्हर बी अ रॉंग सेंटेन्स. म्हणून शब्दाची व्यवस्थित मांडणी करणे यालाच काय म्हटलं जातं? व्याकरण असं म्हटलं जातं. अरे इंग्रजी व्याकरण म्हणजे काय? व्हॉट इज ग्रामर? ते मराठी असू देत, हिंदी असू देत, का अजून काही असू देत, व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण, ग्रामर इज अ वे ऑफ डिस्क्राइबिंग हाऊ वर्ड्स आर कंबाइंड टुगेदर टू फॉर्म अ सेंटेन्स. वेगवेगळे शब्द एकत्र कसे येतात आणि त्यांच्या एकत्रीकरणातून पुढे नवीन वाक्य कसं तयार होतं याच्याबद्दल ज्या नियमांद्वारे आपल्याला माहिती दिल्या जाते त्याला आपण ग्रामर असं म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रामर. ही डेफिनेशन मी केलेली नाही, तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या इंग्रजी विभागाने ही एक व्याख्या दिलेली आहे जी जगभर वापरल्या जाते. व्याकरण म्हणजे काय? तर व्याकरण म्हणजे नियमांचा असा संच जो आपल्याला सांगतो की वेगवेगळे शब्द कसे एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्रीकरणातून नवीन वाक्य कशा पद्धतीने तयार होतं, त्यालाच आपण काय म्हणतो? व्याकरण, ग्रामर असं म्हणत असतो. इज दिस क्लिअर? आलं का लक्षामध्ये? व्हेरी गुड. आता पहा मित्रांनो, शब्दांची जी मांडणी केल्या जाते ना वाक्यामध्ये, की बरोबर जो शब्द जिथे पाहिजे तिथेच दिला पाहिजे. आता समजा माझ्या शर्टाचं बटन आहे, सकाळी शर्ट घालत असताना एकही बटन मागे पुढे झालं तर काय होईल? एक बटन मी काय करतो, गडबड होईल. तुम्ही म्हणाला सरांचं लक्ष करावे लागतील म्हणजे गडबड होईल. तसा एक जरी शब्द इकडे तिकडे गेला, त्याची जागा बदलली की वाक्य तुमचं काय होईल? बदलेल. वाक्य काय होईल तुमचं? बदलेल. म्हणून वाक्यांमध्ये शब्दांची जी रचना आहे, कशा पद्धतीनं शब्दांची रचना ही वाक्यामध्ये केली जाते त्याला काय म्हटलं जातं? त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? त्याला आपण म्हणतो सिंटॅक्स. काय म्हटलं जातं त्याला? सिंटॅक्स म्हटलं जातं. व्हॉट इज सिंटॅक्स? सिंटॅक्स सर एक याच्यात पण काढा सर. हे सर फोटो खूप छान काढतात माहिती आहे तुम्हाला. इज अ गुड फोटोग्राफर. खूप छान फोटो काढतात. तुम्हाला कधी वाटलं तर त्यांना घेऊन जाऊ शकता तुम्ही फोटो काढायला. एक मागून काढा सगळं. माझे चांगले मित्र आहेत ते, मी गंमत करत असतो त्यांची. एकदम मागून काढा सर असं त्यात काढायला. चला लक्ष द्या. तर मी काय म्हणालो? सिंटॅक्स. सिंटॅक्स म्हणजे काय रे मित्रांनो? शब्दांची रचना कशा पद्धतीनं केल्या जाईल जेणेकरून आपल्याकडे योग्य वाक्य तयार होईल त्याला काय म्हटलं जातं? सिंटॅक्स म्हटलं जातं. म्हणून पहा, पहिल्या वाक्यातले शब्द आणि दुसऱ्या वाक्यातले शब्द जरीही ते सारखे असले तरी पहिलं वाक्य मात्र बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे, कारण शब्दांची रचना जी आहे ती बदललेली आहे. आलं का लक्षामध्ये? बघ आता मित्रांनो, इंग्रजी भाषा जी आहे त्याच्यात दोन व्हर्जन असतात, दोन प्रकार असतात त्याचे. एक जो प्रकार आहे तर त्याला काय म्हणतात? अमेरिकन इंग्लिश, जे अमेरिका खंडामध्ये वापरल्या जाते, आणि दुसरी आहे ब्रिटिश इंग्लिश. काय? ब्रिटिश इंग्लिश. तसे इंग्लिशचे अजूनही प्रकार आहे. ऑस्ट्रेलियन इंग्लिश वेगळं आहे, इंडियन इंग्लिश वेगळं आहे, कॅनाडियन इंग्लिश वेगळं आहे. पण मुख्यतः किती प्रकार असतात? दोन प्रकार असतात. किती प्रकार म्हणालो मी? दोन प्रकार. मुख्यतः किती प्रकार? दोन प्रकार असतात. ठीक आहे सर, त्याच्यात पण काढत इथून मागून. मुख्यतः दोन प्रकार कोणकोणते? पहिला आहे अमेरिकन इंग्लिश. त्याला AME, कॅपिटल A स्मॉल ME असं चिन्ह दिसलं की समजायचं ते अमेरिकन इंग्लिश आहे. आणि BRE म्हणजे काय? BRE चा अर्थ काय होतो? BRE म्हणजे ब्रिटिश इंग्लिश. बरोबर आहे. आता मला सांगा, आपल्यावरती राज्य कोणी केलं? अमेरिकन लोकांनी की ब्रिटिश?
मग इंग्रजी कोणी दिली आपल्याला? त्यांनी दिली. मग इंडियामध्ये कुठली इंग्लिश फॉलो होते? ब्रिटिश इंग्लिश फॉलो होते. आता याच्यात थोडासा फरक आहे, एक्झाम मध्ये पण हे येतं. आता तुम्ही एक चॅनल आहे बघा, कलर नावाचं. आता बघा, एक शब्द आहे COLOR आणि दुसरा शब्द आहे COLOUR. यातलं बरोबर कुठलं आहे बरं सांगा मला? COLOR सांगा. दुसरं एक तुम्हाला देतो, CENTER कुठलं बरोबर आहे मित्रांनो? दोन्ही बरोबर आहे. पण एक शब्द हा अमेरिकन भाषेत वापरला जातो, दुसरा मात्र हा ब्रिटिश मध्ये वापरला जातो. COLOR हे अमेरिकन आहे, COLOUR काय आहे? ब्रिटिश इंग्लिश मधला आहे. CENTER हे ब्रिटिश आहे, CENTER हे काय आहे? अमेरिकन आहे. असा भाषेचा काय पडतो? फरक पडतो. तर जगामध्ये इंग्रजीच्या दोन व्हरायटीज आहेत. कोणकोणत्या? अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश. ट्रम्प तात्या आहेत आपले, ट्रम्प तात्या. कोणती भाषा बोलतात? ब्रिटिश का अमेरिकन? अमेरिकन. अमेरिकन लोकांचा उच्चार थोडासा कसा असतो? मोठा असतो. आय एम सॉरी असं ते काय करतात? मोठा उच्चार करतात. आणि ब्रिटिश वाले शॉर्ट, आय एम सॉरी ते काय करतात? शॉर्ट मध्ये बोलतात. अमेरिकन लोक ओ आर यू अ फूल असं वाढवत, आणि ब्रिटिश आर यू अ फूल शॉर्ट करतात. म्हणजे थोडक्यात घेणं हे ब्रिटिशांचं काम आहे, आणि लांबवत नेणं हे कोणाचं काम आहे? अमेरिकनांचं काम आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. इंग्रजीचं वाक्य जर तुम्ही घेतलं तर इंग्रजीच्या कोणत्याही वाक्यामध्ये 3 महत्वाचे घटक असले पाहिजे. किती घटक असले पाहिजे? 3. त्या 3 घटकांशिवाय ते वाक्य पूर्ण होऊ शकत नाही. 3 घटक पाहिजे. जसं तुम्ही बिना तेलाची भाजी बनवू शकता का? किंचित का होईना तुम्हाला तेल वापरावं लागेल. चटणी पावडर आणि मीठ, तेल, चटणी पावडर आणि मीठ या 3 गोष्टींशिवाय तुमची भाजी होत नाही. तशाच पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, इथे गोष्ट लक्षात जी आहे ती ठेवायची आहे, की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही, जोपर्यंत तुम्हाला ते 3 घटक समजणार नाही तोपर्यंत वाक्यच तयार करता येणार नाही. आता पहा 3 घटक कोणकोणते? एनी इंग्लिश सेंटेन्स कॅन कंटेन 3 इम्पॉर्टंट कॉम्पोनंट. कुठल्याही इंग्रजी शब्दामध्ये किती इम्पॉर्टंट कॉम्पोनंट म्हणजे घटक, किती घटक असतात मित्रांनो? 3 घटक असतात. जसं मराठीच्या वाक्यामध्ये 3 घटक कोणकोणते? कर्ता, कर्म, क्रियापद. बरोबर आहे, कर्ता, कर्म, क्रियापद. तसं इंग्लिश मध्ये त्याची रचना थोडी वेगळी आहे. इथे आहे कर्ता, क्रियापद आणि कर्म. काय आहे? कर्ता, क्रियापद आणि कर्म. आणि मराठीमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद. कर्ता क्रियापदाची रचना बदलली. आता पहा, पहिला जो असतो त्याला म्हणतात सब्जेक्ट, सिटी. दुसरा आहे वर्ब आणि तिसरा आहे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. हे लक्षात घ्यायचं. आता एक वाक्य आहे मित्रांनो, आय प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळतो. आता क्रिकेटच्या ऐवजी तुम्हाला जो खेळ आवडतो तो तुम्ही लिहू शकता. आय प्ले लगोरी, आय प्ले व्हॉलीबॉल, आय प्ले खो खो, एनिथिंग. ओके, आय प्ले क्रिकेट. आता या वाक्यामध्ये आय हा काय झाला? कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. प्ले हा काय आहे? वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि क्रिकेट हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद असे 3 घटक वाक्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु एक लक्षात घ्या, इंग्रजीचं अजून एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो. इवन विदाउट अन ऑब्जेक्ट अ सेंटेन्स कॅन बी सेड टू बी अ कम्प्लीट सेंटेन्स. म्हणजे वाक्यामध्ये कर्म असला काय आणि नसला काय, इंग्रजी भाषेत काही फरक पडत नाही. कर्म असला तरी वाक्य पूर्ण होऊ शकतं, नसला तरीही वाक्य पूर्ण होऊ शकतं. तो असला आणि नसला विशेष असा फरक तिथे पडत नाही. हे तुम्हाला काय करायचंय? लक्षात तिथे ठेवायचं आहे. इवन विदाउट अन ऑब्जेक्ट अ सेंटेन्स कॅन ऑल्सो बी ए कम्प्लीट सेंटेन्स. काय असू शकतो तो? कम्प्लीट सेंटेन्स असू शकतो. ठीक आहे, म्हणजे कर्म असलाच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. ठीक आहे. आता पहा मित्रांनो, आता तुम्हाला काही बेसिक टर्मिनॉलॉजी सांगतो मी समजून. आता पहा, बर्ड्स फ्लाय. बर्ड्स फ्लाय म्हणजे काय? पक्षी उडतात. काय वाक्य? याचा अर्थ काय आहे? पक्षी उडतात. अच्छा, पक्षी उडतात, पण कुठे उडतात? हवेत उडतात, पाण्यात उडतात, झाडावर उडतात, आपल्या घरावर उडतात. असं काही बोललो का आपण? काहीच नाही. पक्षी उडतात. मग वाक्य पूर्ण वाक्य झालं का? झालं ना. मी काय म्हणालो? कर्म वाक्यामध्ये असला काय नसला काय काही फरक पडत नाही. जसं आय प्ले,
आय प्ले, मी खेळतो, वाक्य पूर्ण झालं. मी क्रिकेट खेळतो, लगोरी खेळतो, हॉलीबॉल खेळतो, कॅरम खेळतो, काही देणं घेणं नाही. सो वाक्यामध्ये कर्म असला नसला तरीही वाक्य पूर्ण होऊ शकतं. आता पहा, बर्ड्स फ्लाय. बर्ड्स हे काय आहे? बर्ड्स हे एक नाम आहे, पक्ष्यांचं एका प्राण्याचं नाव आहे, म्हणजे झाला वाक्याचा कर्ता. काय झाला? कर्ता. दुसरा फ्लाय काय आहे? वाक्याचा क्रियापद आहे. वर्ब आहे मित्रांनो वाक्यामध्ये, क्रियापद झाला. काय झाला तो? क्रियापद झाला. बरोबर आहे. हा लक्षात ठेवायचा आहे की ऑलमोस्ट ऑल इंग्लिश सेंटेन्सेस कंटेन सब्जेक्ट अँड अ वर्ब. कुठल्याही इंग्रजी वाक्यामध्ये काय असला पाहिजे? क्रियापद असला पाहिजे, वर्ब असला पाहिजे आणि काय असला पाहिजे? कर्ता असला पाहिजे. म्हणजे कर्ता आणि क्रियापद असल्याशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. द बेबी क्राईड. द बेबी हे काय आहे? नाऊन आहे. बरोबर आहे, म्हणजे वाक्याचा कर्ता. कोण रडलं? हु क्राईड. कोण रडलं? बेबी रडलं, बाळ रडलं. बेबी मुलगा आहे का मुलगी आहे? आपल्याला माहिती नाही. द बेबी क्राईड. आता क्राईड हे वाक्याचा काय आहे? क्रियापद आहे. इथे कर्म आहे का वाक्यामध्ये? कुठे नाही. बघा, बर्ड्स फ्लाय, द बेबी क्राईड, इथे कुठेही कर्म तुम्हाला दिसत नाही. तरीही हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. कारण कर्म असला काय, नसला काय, इंग्रजी वाक्याला फरक पडत नाही. ठीक आहे. आता दुसरं पाहूया. हिअर वर्ब इज नॉट फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट. आता इथे हा क्राईड काय आहे? वाक्याचा वर्ब आहे. त्या वर्ब नंतर तुम्हाला कुठलाही कर्म दिसतोय का रे? कुठलाही ऑब्जेक्ट दिसतोय का? नाही. मग समजा वाक्यामध्ये क्रियापद आहे आणि त्या क्रियापदासोबत कर्म नाही. काय नाहीये? क्रियापद आहे, पण क्रियापदाला कर्म आहे का? क्रियापदासोबत कर्म नसेल तर तशा क्रियापदाला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब, त्याला मराठीमध्ये अकर्मक क्रियापद असं म्हणतात. काय म्हणतात? अकर्मक क्रियापद. बघा, सकर्मक म्हणजे क्रियापदासोबत कर्म असणे, अकर्मक म्हणजे अकर्मक, हॅपी आनंदी, अनहॅपी नाखुश. तसंच सकर्मक म्हणजे सोबत कर्म असणे आणि अकर्मक म्हणजे काय? सोबत कर्म नसणे. त्याला काय म्हणतो आपण? अकर्मक असं म्हणतो. मग वाक्यामध्ये हिअर वर्ब इज नॉट फॉलोड बाय अन ऑब्जेक्ट, हेन्स इट इज कॉल्ड इनट्रान्झिटिव्ह वर्ब. वाक्यामध्ये जर क्रियापद आहे पण त्या क्रियापदासोबत कर्म वापरलेला नसेल तर तशा क्रियापदाला काय म्हटलं जातं? इनट्रान्झिटिव्ह वर्ब, अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. आता काही सामान्यतः वापरल्या जाणारे काही क्रियापद आहे जे नेहमी इनट्रान्झिटिव्ह असतात, म्हणजे त्यांना कर्माची गरज नाही. जसे की अग्री, अराइव्ह, क्राय म्हणजे रडणे, एक्झिस्ट म्हणजे अस्तित्व, गो, हॅपन, लिव्ह, ऑकर, रेन, राईज, स्लीप, बेबी एक्सेट्रा. हे जे वाक्य आहे हे क्रियापद आहे, यांना कर्माची आवश्यकता नाही. जसे की उदाहरण घेऊ आपण अग्री. आय अग्री. आपण म्हणतो ना आय अग्री, माझी सहमती आहे. आपण असं म्हणतो का नेहमी आय अग्री विथ यू, मी तुमच्या सोबत सहमत आहे? असं नाही. डू यू अग्री? येस आय अग्री म्हणू शकता तुम्ही. ओके. ही क्राईड, ही क्राईड, ही क्राईड अ लॉट, तो खूप रडला. ही क्राईड अ लॉट येस्टरडे वगैरे काही म्हटलं का? नाही. म्हणजे हे असे काही क्रियापद आहेत की जे नेहमी अकर्मक क्रियापद म्हणून वापरल्या जातात. त्यांना कर्माची आवश्यकता नाही, ते स्वतःच्या भरोशावर वापरल्या जाऊ शकतात वाक्यामध्ये. आता पहा दुसरं वाक्य. द स्टुडंट्स नीड्स अ पेन. विद्यार्थ्यांना पेनाची आवश्यकता आहे. नीड म्हणजे गरज. कशाची गरज आहे? पेनाची. आता पहा, म्हणजे काय आहे? वाक्याचं नाऊन आहे आणि नाऊन आहे म्हणजेच ते काय आहे? वाक्याचे सब्जेक्ट आहेत, कर्ता. नीड्स हे काय आहे? वाक्याचं वर्ब आहे आणि इथे अ पेन काय आहे? वाक्याचं ऑब्जेक्ट आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे. याचा अर्थ काय? की या वाक्यामध्ये कर्ता पण आहे, या वाक्यामध्ये क्रियापद पण आहे आणि त्या क्रियापदासोबत काय वापरलेला आहे? कर्म पण वापरलेला आहे. म्हणजे बघा, नीड्स हा क्रियापद आहे, त्याच्यासोबत अ पेन हे काय वापरलंय? ऑब्जेक्ट आपण वापरलेला आहे. नाउ verbs that are followed by an object are called intransitive verb. म्हणजे समजा क्रियापदासोबत कर्म नसेल तर त्याला अकर्मक क्रियापद इंट्रान्झिटिव्ह म्हणतो, पण क्रियापदासोबत जर काय असेल? कर्म असेल तर त्याला ट्रान्झिटिव्ह असं म्हणतात. काय म्हणतात? ट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्बचा अर्थ होतो सकर्मक क्रियापद. बघा, परत एकदा सांगतो, क्रियापदासोबत कर्म आला तर त्या क्रियापदाला काय म्हणायचं? सकर्मक क्रियापद, ट्रान्झिटिव्ह. क्रियापदासोबत वाक्यामध्ये कर्म नसेल तो फिर उसको क्या बोलना चाहिए आपको? अकर्मक क्रियापद, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. तर ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह समजला का? बरोबर आहे. पहा,
हार्दिक पांड्या बिचारा अंबानीच्या लग्नात एकटाच गेला, बरोबर आहे, बायको दुसऱ्यासोबत पळून गेली, ठीक आहे, मग तो कोण झाला, सकर्मक का अकर्मक? एकटाच होता ना तो, मग सकर्मक का अकर्मक? अकर्मक होता. आणि बुमरा त्याच्या बायकोला घेऊन गेला, मग तो सकर्मक होता का अकर्मक होता? सकर्मक होता, बरोबर आहे. स म्हणजे सोबती आणि अ म्हणजे कोणी त्याचा वाली नाही. अकेले थे, अकेले है और अकेले रहेंगे, वैसी वो बात है, ठीक आहे. तसा क्रियापदासोबत कर्म आला सकर्मक ट्रान्झिटिव्ह, क्रियापदासोबत कर्म नसेल अकर्मक इंट्रान्झिटिव्ह. आता तुम्ही म्हणाल सर त्याचा वापर कुठे, इसका हम इस्तेमाल, तर ज्यावेळी चेंज द व्हॉइस असा ग्रामर मधला व्याकरणातला एक मुख्य भाग आहे. तुम्ही 10वी 12वी शाळा कॉलेजमध्ये इंग्रजी विषयात असेल, चेंज द व्हॉइस, व्हॉइस बदलायचंय तुम्हाला, तिथे तुम्हाला हे कर्म फार महत्वाचं आहे. एखाद्या वाक्यामध्ये जर कर्म नसेल तर त्याचं चेंज द व्हॉइस होऊ शकत नाही. म्हणजे एखादं वाक्य दिलं जसं की द बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात, आता याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता येईल का मला? नाही. पण मी जर असं म्हटलं समजा द बर्ड्स फ्लाय हाय इन द एअर, तर मात्र याचं मला करता येईल. किंवा आय प्ले, मी खेळतो, पण आय प्ले क्रिकेट, याचं मात्र पॅसिव्ह करता येईल, क्रिकेट इज प्लेड बाय मी. तर तुम्हाला जर कर्ता आणि कर्म क्रियापद समजले नाही तर तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट आणि चेंज द व्हॉइस सुद्धा करता येणार नाही, हे लक्षात घ्यायचं. आता कॉमन इंट्रान्झिटिव्ह वर्ब कोणकोणते आहेत, ज्यांना नेहमी त्यांच्यासोबत ट्रान्झिटिव्ह वर्ब नेहमी त्यांच्यासोबत कर्म लागतो, जसं की बिल्ड, कट, फाइंड, लाईक, मेक, नीड, सेंड, यूज, वॉन्ट. आपण म्हणतो ना, आपण नेहमी म्हणतो आय लाईक, मला आवडतं, पण असंच म्हणतो का आपण? लाईकला क्रियापद लागेल, आय लाईक यू. कसं म्हणतो आपण? आय लाईक यू, आय लाईक हर, आय लाईक मारिया शारापोव्हा, ठीक आहे, आय लाईक सारा तेंडुलकर, असं काहीतरी वाक्य घेतो आपण, बरोबर आहे. म्हणजे लाईक सोबत नेहमी ते बघा तो कसा असतो, ठीक आहे. सारा तेंडुलकरचं नाव घेतलं, बरं वाटलं त्यांना, ऐकलं, तुम्हाला पण आवडतं का? जाने दो, आपके लिए छोड़ देता हूं मैं उसे, तुमच्यासाठी सोडून देतो मी, ठीक आहे, तुम्ही करा ट्राय. चला सो त्यांना असं वाटतं सर मेरा ड्रीम है, आप क्यों उसमें ताना मार, आप ही लेना भाई उसको, चलो कोई बात नहीं, अभी जाके बात कर लो उसके पापा से, ठीक आहे. चला, तर काय केलं मित्रांनो, आपण काय म्हणालो मी तुम्हाला, जोकचा पाठ गमतीचा भाग आहे. तर इथे लक्षात ठेवायचं की समजा फाइंड आहे, फाइंड, आय फाउंड मला काहीतरी सापडलं, बट आय फाउंड समथिंग, आय फाउंड अ नोट, आय फाउंड अ लॅपटॉप, ओ आय फाउंड अ नंबर. म्हणजे तुम्हाला असा क्रियापद आहे ज्याच्यासोबत कर्म लागेलच, आहे की नाही, किंवा कर्म इथे काय लागेलच तुम्हाला. आणि लक्षामध्ये कळलं, म्हणजे असे काही क्रियापद आहे कर्माशिवाय त्यांचा वापर होऊ शकत नाही, नाही तर वाक्य काय असेल, अपूर्ण असेल, चूक असेल. आलं का रे लक्षात मित्रांनो? समजतंय का? नाही आपला हा कॉन्टॅक्ट झाला पाहिजे, ठीक आहे. चला पुढे. आता बघा वाक्यामध्ये याच्या व्यतिरिक्त जसं आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद पाहिलं, तर कर्ता म्हणजे काय, वाक्यामध्ये कृती करणारा शब्द, ऍक्शन डुईंग वर्ड, त्याला काय म्हणतो आपण, कर्ता असं म्हणत असतो. आता पहा वाक्यामध्ये तुम्हाला मी परत एकदा सांगतो, तसं आय काय आहे, आय वाक्यामध्ये कर्ता वापरतात. दुसरा वी, देन यू, दे, ही, शी, इट, आणि एखाद्या व्यक्तीचं नाव, समजा आपण श्याम नाव घेतलं एखाद्या मुलाचं, काय असेल तो कर्ता असेल वाक्यामध्ये. आय कोणासाठी वापरतात, आय इज युज्ड फॉर वन सेल्फ, स्वतःसाठी. वी जेव्हा दोन पेक्षा जास्त लोक असेल आणि त्यात स्वतः असू तर वी म्हणतो, वी आर स्टुडंट्स. यू कोणासाठी वापरतात, पहा मराठीमध्ये तू म्हटला तर व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे, आणि तुम्ही कोणाला म्हणतो आपण, मोठ्या व्यक्तीला. आपल्या बापाला म्हणतो का रे पैसे दिले नाही तुम्हाला, असं म्हणतो का आपण नॉर्मली? आईला तू म्हणतो आपण, पण बापाला असं म्हणता का तुम्ही मराठीमध्ये बोलताना, ए तू पैसे दे ना मला, असं बोलतो का आपण? नाही, आपण तुम्ही असा शब्द वापरतो. सरांना आपण असं म्हणतो, का रे सर काल तू कुठे गेला होता, ऐक ना, असं नाही ना म्हणत आपण, सर काल तुम्ही कुठे, आता उद्या राकेश सर आले, तुम्ही त्यांना म्हणा बरं असं, सर काल तू कुठे गेला होता, बघा तुम्हाला शिकवणारच नाही, ते म्हणतील पगला गए है बच्चे में, चला यहाँ से, ठीक आहे की नाही. म्हणजे आदर आहे ना, मराठीमध्ये कळतं तू आणि तुम्ही, पण इंग्लिशमध्ये मोठा माणूस असेल तरी तू, जास्त लोक असेल तरी तू, समोर एक असेल तरी तू. आता समजा एक आहे, मी काय म्हणलं, यू आर माय फ्रेंड, तुम्ही माझे मित्र आहात एक, आणि यू ऑल आर माय फ्रेंड्स, तुम्ही सगळे माझे मित्र आहात. तर यू हा आपल्या समोर असणाऱ्या एक किंवा एकापेक्षा जास्त, मग ते कितीही असो, त्या लोकांसाठी यू वापरला जातो. नंतर आहे ते हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोकांसाठी वापरतात, पण ती लोक आपल्यापेक्षा दूर असली पाहिजे. आता समजा मी इथे उभा आहे आणि माझे आई वडील तिथे कोपऱ्यात आहेत, मग मला
करू शकतात, आय कॅन पॉइंट आउट देम, पण मी स्पर्श करू शकतो का? नाही करू शकत. मग मी इथे वापरला पाहिजे दे. काय वापरला पाहिजे? दे वापर. फॉर एक्झाम्पल, दे आर माय पेरेंट्स, दे आर माय फ्रेंड्स, दे आर माय रिलेटिव्ह, असा शब्द मी वापरू शकतो. नंतर आहे ही. ही कोणासाठी वापरतात? बैलासाठी. कोणासाठी वापरतात? वापरतात ना बैलासाठी. बैल हा मेल जेंडर आहे, बरोबर आहे. ऐक ना, ही इज अ बुल. आता लक्षात घ्या, जर मेल जेंडर असेल म्हणजे एखादा मुलगा किंवा एखादा मनुष्य, त्यासाठी आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरण घेऊ, मिथुन चक्रवर्ती इज द बेस्ट ऍक्टर अँड ही डान्सेस वेल, वापरला आपण ही. नंतर आहे शी, एखादी स्त्री किंवा मुलीसाठी. आणि इट कोणासाठी वापरतात? निर्जीव वस्तूसाठी आणि प्राण्यांसाठी आपण इट वापरतो. इट इज अन ॲनिमल, इट इज अ डॉग, इट इज अन एलिफंट, इट इज अ टेबल, इट इज अ लॅपटॉप, असा शब्द आपण वापरतो. कळतंय सगळ्यांना? येत्या लक्षामध्ये? व्हेरी गुड. हे काय असतात? वेगवेगळे कर्ते असतात. हे झाले सब्जेक्ट. आता वर्ब म्हणजे काय? वाक्यामध्ये कोणती क्रिया होत आहे, क्रिया दाखवणारा शब्द, त्याला आपण काय म्हणतो? वर्ब, क्रियापद असं म्हणतो. आणि तिसरा काय आहे? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावरती क्रिया केली जाते तो काय असतो? ऑब्जेक्ट. म्हणजे बघा, देणारा कर्ता, घेणारा कर्म आणि कोणती क्रिया होते हे दाखवणारा कोण आहे? क्रियापद. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. शी स्लॅप्ड मी, तिने मला चापट मारली, आहे की नाही? आता या वाक्यामध्ये शी कर्ता कोण आहे? शी, ठीक आहे. स्लॅप काय आहे? क्रियापद, बरोबर आहे. आता तिने चापट मारली, तिने चापट मारली. कोणाला मारली? तिने मारलेली चापट कोणाच्या गालफाडीत पडली? मी, म्हणजे माझ्या. मी शब्द वापरलाय आपण. म्हणजे या कर्त्याने शीने काहीतरी, आता इथे स्लॅपच्या ऐवजी किस शब्द पण वापरू शकता, जे वापरायचंय ते वापरा तुम्ही, ठीक आहे. आता शी स्लॅप्ड मी. आता शी हे काय झाला? कर्ता झाला वाक्याचा, बरोबर आहे. क्रिया कशाची झाली? चापट मारण्याची झाली. कोणाला? मीला. म्हणजे मी हा काय झाला? ऑब्जेक्ट झाला. म्हणजे ऍक्शन डुईंग वर्ड, कृती करणारा शब्द कर्ता. कृती कशाची होत आहे हे दाखवणारा शब्द क्रियापद. आणि ज्याच्यावरती कृती केल्या जाते तो शब्द काय असेल? कर्म असेल. आता मी एक स्टँडर्ड एक्झाम्पल देतो. आय ईट, आता आंब्याचा सीझन सुरू होईल ना. आय ईट अ मँगो, मी आंबा खातो. बघ, आय कोण झाला? सब्जेक्ट. कशाची क्रिया करतोय तो? खाण्याची. क्रिया दाखवणारा शब्द ईट काय झाला? वर्ब. बरं, आता सब्जेक्ट कडनं जी खाण्याची क्रिया होणार आहे ती कोणावर होणार आहे? मँगो वरती होणार आहे. मग अ मँगो हा काय आहे? वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. काय आहे? वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. कृती करणारा शब्द कर्ता. कृती कशाची होते आहे हे दाखवणारा शब्द क्रियापद. आणि कृती ज्याच्यावरती केल्या जाते त्याला काय म्हटलं जाईल? कर्म. काय म्हणतो? कर्म. सो ऍक्शन डुईंग वर्ड इज सब्जेक्ट, ऍक्शन शोईंग वर्ड इज ए वर्ब, अँड ऍक्शन रिसिव्हिंग वर्ड इज अन ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. इज दिस क्लिअर? कळलं का रे मित्रांनो? म्हणजे कर्ता, कर्म, कर्ता, क्रियापद आणि कर्म वाक्यामध्ये असले पाहिजे. पण कर्म असला काय नसला काय विशेष फरक पडत नाही. वाक्यामध्ये जसा कर्ता वापरतात तसं कधी कधी त्या कर्त्यासोबत सहाय्यकारी क्रियापदे वापरतात. काय वापरतात? सहाय्यकारी क्रियापदे. एक उदाहरण देतो तुम्हाला. आय एम ईटिंग अ मँगो. आय एम ईटिंग अ मँगो. आता बघ, या वाक्यामध्ये आय काय आहे? सब्जेक्ट आहे. ईटिंग काय आहे? वर्ब आहे. अ मँगो काय आहे? ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. मग एम काय आहे? तर एम ला म्हणतात ऑक्झिलियरी वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. पहा, चीफ मिनिस्टर आहे. चीफ मिनिस्टरला सहाय्य करण्यासाठी कोण असतो? अजितदादा कोण आहेत? डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे. शिंदे साहेब कोण आहेत? डेप्युटी चीफ मिनिस्टर आहे. डेप्युटी म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. उपमुख्यमंत्र्याचं काम काय असतं? मुख्यमंत्र्याला त्याच्या कामात मदत करणे, बरोबर आहे. असिस्टंट असतात, असिस्टंट ऑफिसमध्ये, ऑफिस असिस्टंट जो ऑफिसच्या कामाला काय करतो? मदत करतो. आता इंग्रजीच्या वाक्यामध्ये आपल्याला काळ तयार करायचा असेल, टेन्स तयार करायचा असेल, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, तर मुख्य क्रियापदासोबत त्याला मदत करणारी काही क्रियापद वापरली जातात आणि त्या क्रियापदांना आपण सहाय्यकारी क्रियापदे, ऑक्झिलियरी व्हर्ब असं म्हणत
असतो. आता कोणकोणतं ऑक्झिलरी वर्ब आहे? हे जे ऑक्झिलरी वर्ब आहे यांचं नाव आहे असिस्टिंग वर्ब. यांना आपण ऑन मध्ये सपोर्टिंग वर्ब सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. आता ऑक्झिलरी वर्बचे 3 प्रकार असतात. पहिला आहे त्याला म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरी वर्ब, तिसरा आहे सेमी मॉडल ऑक्झिलरी वर्ब. या ऑक्झिलरी वर्बला इंग्लिश लँग्वेजचा बॅकबोन म्हटलं जातं. त्याला आले तो व्यक्ती खूप चांगली इंग्रजी बोलू शकतो आणि परीक्षेतले प्रश्नही सोडवू शकतो. याच्यावरती खूप प्रश्न असतात. हे भाषेचं बॅकबोन आहे. आता प्रायमरी ऑक्झिलरी वर्बचे 3 प्रकार असतात. एक आहे बी, दुसरा आहे हॅव, तिसरा आहे डू. बी ची कोणकोणते रूपे आहे? ज्याला टू बी ची रूपे म्हणतो आपण. एम, इज, आर, वॉज, वर. त्याला वेअर म्हणायचं नाही. वेअर म्हणजे कपडे घालणे. याला काय म्हणतात? वर. वधूवर माहितीये लग्नामध्ये वधूवरांना नम्र विनंती. लग्नाची वेळ झालेली आहे तरी लवकरात लवकर लग्न मंडपात यावे. वधू आणि वर. तो वर आहे ना नवरदेव. वर म्हणायचं, वेअर म्हणायचं नाही. इट इज वर. सो एम, इज, आर हे वर्तमान काळात वापरतात. वॉज, वर भूतकाळामध्ये वापरतात. बी, बीन आणि बीन हे काय करतात? चालू काळामध्ये आणि चालू पूर्ण काळामध्ये वापरल्या जातात. हॅव चे 3 रूप कोणकोणते? हॅव, हॅड, हॅड. हॅव आणि हॅज वर्तमान काळामध्ये वापरले जातात. हॅड हा भूतकाळामध्ये वापरला जातो. तिसरं डू. डू आणि डज वर्तमान काळामध्ये आणि डीड भूतकाळामध्ये. म्हणजे ऑक्झिलरी वर्बचे 3 प्रकार. प्रायमरी, मॉडल, सेमी मॉडल. प्रायमरी प्राथमिकचे 3 कोणकोणते? बी, हॅव आणि डू. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. मग आता आपण पाहूया मॉडल कोणकोणते आहेत. मॉडल कॅन, कुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट, विल आणि वुड हे काय झाले? मॉडल. यांना काय म्हणतात? मॉडल. का म्हटलं जातं मॉडल? मॉडेल नाही. मॉडेलची स्पेलिंग वेगळी आहे. MODEL म्हणजे काय? मॉडेल. मॉडेल म्हणजे प्रतिकृती. घर बांधायचंय त्याच्या आधी इंजिनियर काय तयार करतो? त्याचं मॉडेल तयार करतो ना. बरोबर. ते मॉडेल वेगळं. ते अजून एक मॉडेल असतं. ते काय करतात? ते फॅशन शो मध्ये ते चालतात वगैरे. ते मॉडेल वेगळं. बरोबर आहे. हे मॉडेल म्हणजे काय? मॉडेल म्हणजे एक वस्तू, प्रतिकृती ज्याला म्हणतात. आता पहा यांना मॉडेल का म्हटलं गेलं? कारण ते काय करतात? बोलणाऱ्याचा मूड दाखवतात. काय दाखवतात? मूड. दे टॉक अबाउट द मूड ऑफ द स्पीकर. जो बोलणारा व्यक्ती आहे, जो लिहिणारा व्यक्ती आहे, त्याच्या मूड बद्दल ते आपल्याला माहिती देतात. म्हणून त्यांना काय म्हटलं गेलं? मॉडेल असं म्हटल्या गेलं. मग दुसरा आहे सेमी मॉडेल. सेमी मॉडेल कोणकोणते आहेत? हॅड बेटर, यूज टू, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू. आता यांचा भाषेत वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. एखाद्याला धमकी वजा सूचना द्यायची आहे की जर समजा मी म्हणालो तसं तुम्ही ऐकलं नाही तो इसका अंजाम बहुत बुरा हो जाएगा. समजा एखादा मुलगा एखाद्या मुलीला त्रास देतो. ते मुलगी काय म्हणेल? नाव यू गेट लॉस्ट, यू हॅड बेटर गेट लॉस्ट, अदरवाइज आय कॉल द पोलीस. काय वापरला? हॅड बेटर. बरं, आता तू इथून चालता नाही तर मी पोलिसांना बोलवेल. म्हणजे नाही तू इथून गेला तर मी कोणाला बोलवेल? पोलिसांना बोलवेल. तर वाक्य कसं येईल? यू हॅड बेटर गेट लॉस्ट, अदरवाइज आय कॉल द पोलीस. हे वाक्य वापरलंय. कधी कधी नकारात्मक वेळी पण वापरल्या जातं. ओके, यू हॅड बेटर नॉट टू डू दॅट अगेन. बरं होईल की तू ते पुन्हा करू नको. जर केलं तर काय होईल? काहीतरी उसका अंजाम बुरा होगा. थंडी आहे खूप. आई तुम्हाला सकाळी सकाळी सांगतेय बाळा जाताना ते स्वेटर घेऊन जा, नाहीतर तुला थंडी लागेल. म्हणजे तू जर स्वेटर घेऊन गेला नाही तर तुला थंडी लागेल आणि तू आजारी पडशील. मग इथे हॅड बेटर वापरल्या जाईल. यू हॅड बेटर कॅरी अ स्वेटर विथ यू एल्स यू विल गेट कॉफ अँड कोल्ड. तू सोबत जाताना स्वेटर घेऊन जा, नाही तर तुला काय होईल? सर्दी आणि खोकला होईल. तर हॅड बेटर वापरतात. नंतर वापरतात यूज टू. यूज टू कशा अर्थाने वापरतात? एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडत होती, आता ती गोष्ट घडत नाही. वेन आय वॉज इन कॉलेज आय यूज टू प्ले क्रिकेट रेग्युलरली. जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी रोज क्रिकेट खेळायचो. पण आता मी क्रिकेट खेळतो का? नाही. वेन आय वॉज अ चाइल्ड आय यूज टू डू सूर्यनमस्कार एव्हरी डे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा मी रोज सूर्यनमस्कार घालायचो. त्यावेळी घालायचो, आता नाही. म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळामध्ये घडत होती, आता ती गोष्ट घडत नाही. यूज टू वापरतात. नंतर काय आहे? नीड नॉट. नीड नॉट म्हणजे आवश्यकता नाही. आय नीड टू टॉक टू यू. मला तुमच्याशी बोलण्याची गरज आहे. आय नीड नॉट टॉक टू यू. मला तुमच्याशी बोलण्याची गरज नाही. यू नीड टू वरी अबाउट मी. तुम्हाला माझी काळजी केली पाहिजे. यू नीड नॉट वरी अबाउट मी. निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही वेळी वापरतात. नंतर आहे ऑट टू. एखाद्याला सल्ला द्यायचा असेल, त्याची नैतिक कर्तव्याबद्दल माहिती द्यायची असेल तर आपण ऑट टू वापरतो. यू ऑट टू रिस्पेक्ट युअर टीचर्स.
तुम्ही शिक्षकांचा आदर केला पाहिजे. यू आर अ स्टुडंट्स अँड यू ऑट टू रिस्पेक्ट युअर पेरेंट्स. ऑट टू म्हणजे काय, एखाद्याला सल्ला द्यायचा आहे, पण तो सल्ला कसा द्यायचा आहे की बाळा तुझं हे नैतिक कर्तव्य आहे, मोरल ऑब्लिगेशन आहे आणि तू ते केलं पाहिजे, या अर्थाने आपण ते वापरतो. आता त्याच्याऐवजी कोणते आहेत, फ्रेझल मॉडेल्स आहेत. फ्रेझल मॉडेल्स मध्ये कोणकोणते आहेत, बी सपोज टू आहे, एबल टू, अनेबल टू, हॅव टू, हॅव गॉट टू आहे. जसं की एबल टू, अनेबल टू, आय एम एबल टू डान्स वेल, मी चांगला नृत्य करू शकतो. आय एम अनेबल टू डान्स वेल, मी चांगला नृत्य करू शकत नाही. एबल टू हा पॉझिटिव्ह सेन्स मध्ये वापरतात, अनेबल टू हा निगेटिव्ह सेन्स मध्ये वापरतात. शी इज एबल टू गो टू मुंबई, शी इज अनेबल टू गो टू मुंबई. आय कुड प्ले क्रिकेट yesterday, I was able to play cricket yesterday. I couldn't play cricket yesterday, I was unable to play cricket yesterday. हे एबल टू, अनेबल टू काय आहेत, हे फ्रेझल मॉडेल्स आहेत. जसं की पी सपोज टू, यू आर सपोज टू बी देअर बाय 12 o'clock. 12 वाजेपर्यंत तुम्ही तिथे गेलं पाहिजे. एखाद्याकडनं एखादी अपेक्षा करत असाल, एक्सपेक्टेशन करत असाल, तर त्या वाक्यामध्ये काय वापरतो आपण, बी सपोज टू जे आहे ते वापरतो अपेक्षा दाखवण्यासाठी. द मीटिंग इज सपोज टू स्टार्ट ॲट 12 o'clock. मीटिंग 12 वाजता सुरू व्हायला पाहिजे. यू आर सपोज टू कॉल मी टुनाईट ॲट 9 o'clock. आज रात्री तुम्ही मला 9 वाजता कॉल केला पाहिजे असं मी अपेक्षित धरतोय. तर वेगवेगळ्या अर्थाने काय करतात, हे मॉडेल जे आहेत ते वापरल्या जातात. आलं लक्षामध्ये. सहाय्यकारी क्रियापद याचं नेमकं काय काम असतं, वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला टेन्स तयार करण्यासाठी मदत करणे. समजा आता फडणवीस साहेब सुट्टीवर गेले, मुख्यमंत्री उपस्थित नाही, मग त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कोण काम करेल, उपमुख्यमंत्री काम करेल. राष्ट्रपती गेले सुट्टीवरती, गेले, आता आपला उपराष्ट्रपती आपले बायकोसोबत मस्त फिरत होते लक्षद्वीपला, आहे की नाही, मस्त फिरत होते, आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये मग कोण काम करत होतं, दुसरा कोणीतरी व्यक्ती त्यांच्या गैरहजेरीत काम करेल ना सदनातला. तसं जर वाक्यामध्ये मुख्य क्रियापदच नसेल तर त्यावेळी क्रियापदाचं काम कोणाद्वारे केल्या जाईल, सहाय्यकारी क्रियापदाद्वारे केल्या जाईल. when the main verb is absent in the sentence, then the auxiliary verb does the work of a verb. आलं का लक्षामध्ये, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला समजलं मित्रांनो, कॉन्सेप्ट समजली का, यस ऑर नो. ओके चला आता पहा, तुम्हाला सांगतो आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो, भाषेमध्ये जेव्हा आपण शिकू त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून हे शिकवणार आहे. त्याला म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचला मराठीमध्ये म्हणतात शब्दांच्या जाती. काय म्हटलं जातं त्याला, शब्दांच्या जाती. बरोबर आहे. आता शब्दांची जात म्हणजे काय, फक्त माणसांचीच असते का, नाही, शब्दांची पण. वाक्यामध्ये तुम्ही एखादा शब्द वापरला, तो नाम असू शकतो, तो शब्द सर्वनाम असू शकतो, विशेषण असू शकतो, क्रिया विशेषण आहे, तो शब्दयोगी अव्यय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. तर असे एकूण आपल्याकडे किती पार्ट्स ऑफ स्पीच असतात, देर आर टोटल 8 पार्ट्स ऑफ स्पीच. किती असतील, 8 शब्दांच्या जाती असतात. मराठीमध्ये सांगा बरं कोणकोणत्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, पुढे शब्दयोगी अव्यय, नंतर उभयान्वयी अव्यय आणि शेवटचा केवल प्रयोगी अव्यय. तसंच सेम इंग्रजीमध्ये पण आहे. किती पार्ट ऑफ स्पीच आहेत, 8 पार्ट ऑफ स्पीच आहे. पहिलं कुठलं आहे, नाउन, दुसरं प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, यातला टी हा सायलेंट आहे, वर्ब, ऍडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. असे किती आहेत आपल्याकडे, 8 पार्ट ऑफ स्पीच आपल्याकडे आहेत मित्रांनो. आता नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे नेमिंग वर्ड्स. कुठल्याही वस्तूला, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही ठिकाणाला दिलेलं जे नाम असतं त्या नामाला काय म्हणतो आपण, नाउन असं म्हणतो. बरोबर आहे. दुसरं आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय, प्रोनाउन, प्रोनाउनला म्हणतात नाउन रिप्लेसिंग वर्ड. म्हणजे वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला काय म्हटलं जातं, प्रोनाउन असं म्हणतात. प्रोनाउन इज ए वर्ड ऑर अ पार्ट ऑफ स्पीच which is used instead of a noun in a sentence to avoid its repetition. त्या नामाची पुनरावृत्ती आपल्याला टाळायची आहे ना, मग आपण प्रोनाउन वापरला. समजा एखादा मुलगा आहे, त्याचं नाव राम आहे, तर राम हे नाव वारंवार घेण्याऐवजी आपण ही वापरू शकतो. एखादी मुलगी आहे, तिचं नाव श्यामली आहे, श्यामलीच्या ऐवजी आपण काय करू शकतो, शी वापरू शकतो. बरोबर आहे. प्राणी असेल, वारंवार आपल्या घरी समजा श्वान आहे,
श्वान असतं आपल्या घरी म्हणजे कुत्रा, त्याचं नाव समजा आपण टॉमी ठेवलंय, तर वारंवार टॉमी टॉमी म्हणण्याच्या ऐवजी आपण इट वापरू शकतो. सर दिस इज आवर डॉग टॉमी. परत असं म्हणाल का, टॉमी इज अ व्हेरी ब्युटिफुल डॉग, टॉमी ओबेज अवर ऑर्डर, टॉमी इट्स अ लॉट ऑफ फूड अँड ही स्लीप्स ऑल डे, असं म्हणणार का तुम्ही? नाही. सर टॉमी इज आवर डॉग, ही इज अ ब्युटिफुल डॉग ऍक्च्युअली, ही लुक्स आफ्टर अस अँड ही इट्स अ लॉट ऑफ फूड अँड ही ऑल्सो स्लीप्स अ होल डे, असं तुम्ही म्हणू शकता. म्हणजे नामाची पुनरावृत्ती टाळलीये, एकच नाम वारंवार 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 वापरायची गरज नाही. मग आपण आय, वी, यू, दे, ही, शी, इट हे वापरतो, त्यालाच काय म्हणतात, सर्वनाम असं म्हटल्या जातं. आलं का लक्षामध्ये? कळलं इथपर्यंत? व्हेरी गुड. ठीक आहे. दुसरं आहे ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? कोणी सांगू शकतं? विशेषण. मराठीत काय म्हणतो? विशेषण. पण विशेषण म्हणजे काय? विशेषण काय असतं नेमकं? कोणाबद्दल विशेष माहिती? व्हेरी गुड. पहा मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया. मी इथे एक सोपं उदाहरण देतो, तुम्हाला कळेल. वाक्य घेऊ आपण. शी इज अन इंटेलिजंट गर्ल. ती इंटेलिजंट, बुद्धीने हुशार मुलगी आहे, असं वाक्य घेतलं. त्या वाक्यामध्ये शी काय आहे? सब्जेक्ट. इज काय आहे? वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब. अँड हा काय आहे? आर्टिकल आहे. ठीक आहे. गर्ल हे काय आहे? नाउन आहे. आणि इंटेलिजंट हे काय आहे? वाक्याचं विशेषण आहे, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे. ती एक मुलगी आहे, पण ती कशा प्रकारची मुलगी आहे? हुशार मुलगी आहे. आता हुशार हा शब्द त्या मुलीबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो. कोणाबद्दल अधिक माहिती देतोय? ती मुलगी आहे, पण कशी मुलगी आहे? हुशार मुलगी आहे. तर या वाक्यामध्ये पहा, इंटेलिजंट हा जो शब्द आहे, तर गर्ल या नामाबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो. मग नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणू शकतो? विशेषण असं म्हणू शकतो. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह म्हणजे नाउन ऑर प्रोनाउन डिस्क्रायबिंग वर्ड. वाक्यामधल्या नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच काय? विशेषण. ही एक शब्दाची जात आहे. नंतर आहे वर्ब. आता वर्ब आपण आताच पाहिलं. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ड. वाक्यामध्ये कृती कशाची होत आहे हे दाखवणारा शब्द म्हणजेच काय असतो? वर्ब असतो, क्रियापद. क्रिया दाखवणारा शब्द क्रियापद. नंतर काय आहे मित्रांनो? प्रेपोजिशन. प्रेपोजिशन पहा, प्रेपोजिशन जसं प्रो नाउन तसं प्रेपोजिशन. पोझिशन दाखवण्याचं काम करतो हा. वाक्याचा जो कर्ता आहे, वाक्याचा कर्ता आणि वाक्याचा कर्ता सोडून इतर भाग, या दोघांची नेमकी पोझिशन काय, या दोघांची नेमका संबंध काय हे दाखवण्याचं काम कोणामार्फत केलं जातं? प्रेपोजिशन मार्फत केल्या जातं. सो इट इज युज्ड बिफोर अ नाउन ऑर ए प्रोनाउन. वाक्याचा नाम किंवा सर्वनामा आधी त्याचा वापर केला जातो. नंतर आहे कंजंक्शन. बघा, कंजंक्शन. जंक्शन म्हणजे काय? रेल्वे जंक्शन. माहितीये रेल्वे जंक्शन काय असतं? बरं, काय असतं? पुणे रेल्वे जंक्शन आहे. पुण्याला रेल्वे स्टेशन म्हणतो का आपण? पुणे रेल्वे जंक्शन. जंक्शन म्हणजे काय? रेल्वे जंक्शन म्हणजे काय? मुंबई जंक्शन, पुणे जंक्शन, जसं मनमाड जंक्शन म्हणतो आपण, ऐक ना. शिवाजीनगर स्टेशन आहे, त्याला जंक्शन म्हणतात का? मेट्रो स्टेशनला मेट्रो जंक्शन कधी म्हणतात का? स्वारगेट मेट्रो जंक्शन असं कधी म्हणतात नाही. जंक्शन म्हणजे काय? जंक्शन पार्टी करणे म्हणजे जंक्शन. जंक्शन म्हणजे काय? एक असं ठिकाण जे इतर ठिकाणांना एकमेकांशी जोडतं. बरोबर आहे. आता पुणे जंक्शन आहे, तुम्हाला नॉर्थ इंडियात जायचंय, ट्रेन अवेलेबल आहे. साऊथ इंडियात जायचंय, ट्रेन अवेलेबल आहे. तुम्हाला नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जायचंय, ट्रेन अवेलेबल आहे. साऊथ इंडियामध्ये जायचंय, ट्रेन अवेलेबल आहे. पुण्यावरनं तुम्ही चेन्नईला जाऊ शकता, कोलकात्याला जाऊ शकता, पार तिकडे मणिपूरमध्ये पण जाऊ शकता, किंवा इकडे तुम्ही युपी बिहारला पण जाऊ शकता. जंक्शन म्हणजे असं ठिकाण जे अनेक ठिकाणांना एकत्र जोडतं. तसं कंजंक्शन म्हणजे काय? कंजंक्शन म्हणजे असा शब्द जो दोन शब्द, दोन वाक्य किंवा दोन क्लॉजेसला एकत्र जोडतो. जसं की मी एक उदाहरण देतो तुम्हाला. शी अँड आय. शी अँड आय, ती आणि मी. शी आणि आय दोघांना कोणी जोडण्याचं काम केलं? अँड. कधी कधी वाक्यामध्ये ऑर वापरतो आपण. यू कॅन ईट आयदर यू कॅन ईट अन ऍपल ऑर अ मँगो, म्हणजे हे किंवा ते. तर हे जे ऑर, नॉर, बट,
फॉर, येट, सो, ॲज वेल ॲज, आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, हे सगळे काय असतात? कंजंक्शन असतात. कंजंक्शन म्हणजे काय? असा शब्द जो वाक्यातल्या दोन शब्दांना, दोन वेगवेगळ्या वाक्यांना, त्या दोन वेगवेगळ्या क्लॉजेसला एकत्र जोडण्याचं काम करतो, त्याला काय म्हटलं जातं? कंजंक्शन असं म्हटलं जातं. नंतर आहे इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शनला मराठीमध्ये केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. काय असेल म्हणून इंटरजेक्शन मित्रांनो? इंटरजेक्शन काय असेल बरं? काय असेल इंटरजेक्शन? इंटरजेक्शन म्हणजे काय मित्रांनो? की तुमच्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही ज्या शब्दांचा वापर करता त्यांना इंटरजेक्शन असं म्हणतात. बघा, तुम्ही रस्त्याने चालत आहात, अचानक तुम्हाला काय झालं? समोर साप दिसला. तुम्ही काय कराल? अचानक साप दिसला तर पाय मागे घाल, अरे बाप रे, केवढा मोठा साप आहे. तुम्ही चालताय, जाताना तुम्हाला फेरारी कार दिसली एखाद्याची, तुम्ही त्या कारकडे बघता, क्या बात आहे यार, जबरदस्त कार आहे, असं तुम्ही म्हणालात, बरोबर आहे. तुम्ही चालताय, तुमच्या बाजूने अगदी सुंदर मुलगी जाते, तिला बघून तुम्ही काय करता? बापरे, खूपच सुंदर मुलगी आहे. म्हणजे अचानकपणे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता की नाही? तसं आउच, यम्मी, इप्पी, अलास, अरे रे असा शब्द, अरे रे वाईट झालं, आपण काय केलं? उत्कट भावना, स्ट्रॉंग फिलिंग व्यक्त करतो. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल कार इट इज, आहे की नाही, असं म्हणतो आपण. त्यानंतर आपण म्हणतो अलास ही इज डेड, ओ माय गुडनेस, ओ गॉड, ओ यस, ओ नो, यम्मी, yippee, असे वेगवेगळे शब्द आहेत. जे शब्द तुमचा आनंद दाखवण्यासाठी तुम्ही वापरू शकता, राग दाखवण्यासाठी वापरू शकता, एक्साइटमेंट देण्यासाठी वापरू शकता. ओ माय गॉश, आय डिडंट सी यू कमिंग इन, अरे बापरे, तू कधी आला मला माहितच नाही, आश्चर्य व्यक्त केलंय, राग व्यक्त करायचाय, ओ शिट, असं तुम्ही बोलता बऱ्याचदा, आहे की नाही? स्वतः सोबतच राग असेल तर, ओ शिट, आय अगेन फॉरगॉट टू लॉक द डोअर, बरोबर आहे. म्हणजे काय केलं की तुमच्या उत्कट भावना, अचानक आलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी ज्या शब्दांचा तुम्ही वापर करता त्या शब्दाला काय म्हटलं जातं? इंटरजेक्शन असं म्हटल्या जात. आला का लक्षामध्ये? कळ इथपर्यंत? तर ज्याची या पार्ट्स ऑफ स्पीच वरती कमांड आहे त्याला भाषा खूप सोपी आहे. व्याकरणाचे क्वेश्चन तुमचे पटापट सुटू शकतात जर तुम्हाला हे काय काय माहिती असेल, पार्ट्स ऑफ स्पीच माहिती असेल. आता माझ्यासोबत रिवाइज करा. पहिलं कुठलं आहे? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. मग शिकताना आपण काय शिकणार आहे? प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच, त्याचे उदाहरणं, त्याचे एक्झाम्पल आणि परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न कसे येतात हे आपण पाहणार आहे. ठीक आहे, आता पुढचा भाग बघूया मित्रांनो. नाव आर दीज फ्रेजेस, वर्ड्स ऑर क्वेश्चन्स? बघा, इन द पार्क, हे फ्रेज म्हणजे शब्दसमूह आहे, शब्द आहे की प्रश्न आहे? तुम्हीच सांगा, काय आहे इन द पार्क? हा फ्रेज आहे, वर्ड्स आहे का क्वेश्चन आहे? शब्दसमूह आहे, प्रश्न आहे का शब्द आहे? काय आहे बरं, सांगा भाऊ. पार्क हे काय फ्रेज आहे, वर्ड आहे का क्वेश्चन आहे? व्हेरी गुड, हे काय आहे? फ्रेज आहे, शब्दसमूह. ठीक आहे. डू यू स्पीक इंग्लिश? तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का? हे काय आहे? क्वेश्चन. अ ब्लॅक कॅट काय आहे? फ्रेज. व्हेरी गुड. शी इज रायटिंग अ बुक, हे काय आहे? वर्ड्स आहेत. काय आहेत हे? शब्दांचा समूह आहे ना. देन व्हॉट्स युअर नेम? तुमचं नाव काय? क्वेश्चन आहे. आय लाईक इंग्लिश, हे काय आहे? हे काय आहे? हे वर्ड्स आहेत. ठीक आहे, चला आन्सर दिस क्वेश्चन. व्हॉट इज द सिंग्युलर ऑफ विमेन? विमेन या शब्दाचं सिंग्युलर एकेरी रूप काय असेल? विमेन हे अनेक वचनी आहे, याचं एकवचनी काय असेल? WOMEN. विमेन इज प्लुरल, अनेक स्त्रिया. विमेन म्हणजे स्त्रिया, एक स्त्री काय असेल? अ विमेन. सांगा, एकमेकांकडे बघू नका, उत्तर सांगा. विमेन म्हणजे स्त्रिया, अनेक स्त्रिया, एक स्त्री काय येईल सिंग्युलर? मी फक्त एवढं याचं एक वचनी सांगा. Who said? किसने कहा? वुमन किसने कहा? हाँ, वेरी गुड, करेक्ट आंसर है
विमेन म्हणजे अनेक स्त्रिया, वुमन म्हणजे एक स्त्री, तसा मॅन म्हणजे एक मनुष्य, मेन म्हणजे अनेक मनुष्य. ठीक आहे. चल, व्हॉट इज द सिंग्युलर ऑफ बुक्स? बुक्स, बुक्स हे प्लुरल आहे, याचं सिंग्युलर काय येईल? एकवचनी. व्हेरी गुड. बुक्स हे अनेक वचनी आहे, तर बुक कसं येईल? सिंग्युलर. इज फ्रॉम अ वर्ब, हा फ्रॉम जो आहे हा क्रियापद आहे का? फ्रॉम शब्द जो वाक्यामध्ये वापरला जातो तो क्रियापद आहे का? क्रियापद असतो का तो? नाही. फ्रॉम हा क्रियापद नाही. तर फ्रॉम हा क्रियापद आहे का? नो. तर फ्रॉम काय असतो? प्रेपोजिशन. फ्रॉम ही शब्दाची कुठली जात आहे? प्रेपोजिशन. बरोबर आहे. येतं लक्षामध्ये नाव. इज कॅट अन ऍडजेक्टिव्ह? कॅट हे नाव, कॅट हे ऍडजेक्टिव्ह आहे का? विशेषण आहे का? नाही. कॅट हे एक नाव आहे. काय आहे? नाव. हे विशेषण आहे का? नो. मग कॅट काय आहे मित्रांनो? नाउन आहे. काय आहे? नाउन. येतं लक्षामध्ये तुम्हाला? कॅट इज ए नाउन, कॅट इज नॉट अन ऍडजेक्टिव्ह. पण समजा मी घेतलं ब्लॅक कॅट, ब्लॅक कॅट काळी मांजर, तर ब्लॅक हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह. मांजर आहे पण कशी आहे? काळी आहे रंगाला. ब्लॅक हे काय झालं? ऍडजेक्टिव्ह, आणि कॅट हे काय झालं? नाउन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. चला, आता मित्रांनो आपला जो सिलेबस आहे, तर सिलेबस मध्ये मी तुम्हाला काय काय आपल्याला कव्हर करायचं आहे, तर सगळ्यात आधी मित्रांनो हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. थोडंसं स्वतःची ओळख कशी करून द्यायची, दुसऱ्याची ओळख कशी घ्यायची, अभिवादन गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून कसं करायचं, वेळ कशी सांगायची ते पाहूया. नंतर मी तुम्हाला काही शब्द शिकवणार आहे. मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्रातले शब्द. जसं गायनेकोलॉजिस्ट म्हणजे कोण? द पर्सन हु ट्रीट्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याला काय म्हणतात? स्त्रीरोग तज्ञ. बरोबर आहे. दातांच्या डॉक्टरला काय म्हणतात? डेंटिस्ट असं म्हणतात. बरोबर आहे. ओडोडेंटिस्ट. नंतर समजा कान नाक घशाचा डॉक्टर असेल तर त्याला ENT ओटोरायनोलॅरिंगोलॉजिस्ट असं म्हणतात. पोटाच्या डॉक्टरला काय म्हणतात? पोटोलॉजी. ते पोटोलॉजिस्ट. काय म्हटलं जाईल? गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट. ओके. त्याच्यानंतर काय असेल? हा, माणसाच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा डॉक्टर आहे त्याला काय म्हणतात? युरोलॉजिस्ट किंवा सेक्सॉलॉजिस्ट असा शब्द आहे त्याला. हाडांच्या डॉक्टरला काय म्हटलं जातं? ऑर्थोपेडिशियन किंवा ऑस्टिओलॉजिस्ट. डोळे, ऑफ्थॅल्मॉलॉजी, ऑफ्थॅल्मिक सर्जन. ते काही महत्वाचे शब्द माहिती पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला अॅनिमल काय माहिती पाहिजे? ऑलॉजी वर्ड्स, वेगवेगळे भाषेतले आलेले शब्द. फोबियाज आणि मॅनियाज, भीती. हवेची भीती, ऍक्रोफोबिया. पाण्याची भीती, हायड्रोफोबिया. अंधाराची भीती वाटते काही लोकांना, दिवा बंद केला की भीती वाटतं. उंचावरनं तुम्ही ते जत्रेमध्ये पाळण्यात बसली की काय वाटतं? भीती वाटतं, त्याला भीती वाटतं. लिफ्ट मध्ये काही लोकांना बसताना भीती वाटतं, फ्लाईट मध्ये भीती वाटतं. भीतीचे वेगवेगळे प्रकार आहेत, हे परीक्षेमध्ये विचारतात. नंतर आहे अॅनिमल कॉल्स अँड देअर यंग वन्स, प्राणी आणि त्यांची लहान बाळं, त्यांचे नाव काय? हत्तीच्या लहान बाळाला काय म्हणतात? काफ असं म्हणतात. आता पक्षी आहे, पक्षी पोपट आहे, पोपट बोलतो, बोलतो म्हणजे त्याच्या आवाजाला काय म्हणतात ते पाहायचंय आपल्याला. ठीक आहे. वेगवेगळ्या दिशा, दिवस, महिने आणि सीझनचे नाव, ऑपोजिट जेंडर. बरोबर आहे. हे महत्वाचे विचारलं जातं. पार्ट्स ऑफ द बॉडी, बॉडीचे काही पार्ट महत्वाचे आहेत. नंतर आपल्याला काय पाहिजे मित्रांनो? स्पेलिंग. स्पेलिंग मध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये, साध्या परीक्षांमध्ये. चार शब्दापैकी योग्य स्पेलिंग असलेला शब्द निवडायचा आहे. नंतर वोकॅब्युलरी बिल्डिंग मध्ये म्हणजे काय? सिनोनिम समानार्थी शब्द, अँटोनिम विरुद्धार्थी शब्द, डिग्रीज ऑफ ऍडजेक्टिव्ह आहेत. कॉमनली कन्फ्युज्ड वर्ड आहे. अफेक्ट आणि इफेक्ट मध्ये काय फरक आहे? DEER, डिअर, DEAR, डिअर. एक प्रिय, एक काय आहे? हत्ती. SHIP शिप, SHEEP शिप. फरक आहे ना, कन्फ्युज होतो आपण तिथे. नंतर वर्ड क्लास. वर्ड क्लास मध्ये काय? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह हे डिटेल मध्ये पाहायचं. नंतर आहे फ्रेजेस, इडियम्स आणि फ्रेझल वर्ब्स आहेत. नंतर सेंटेन्सेस आहे, वाक्यामध्ये क्लॉजेस आहेत. आणि हा भाग जो आहे मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे. क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, वुड अँड यूज टू, नॉट ओनली बट ऑल्सो, आयदर ऑर, नायदर नॉर, gerunds and infinitive, be able to, can and could, as soon as, hardly when, TOO and so that, though although, affirmative to negative म्हणजे सकारात्मक वाक्याचं नकारात्मक करा, उद्गारवाचक वाक्याचं स्टेटमेंट करा, हे सगळे वाक्य. नंतर पंक्च्युएशन, विराम चिन्हे लिहिताना मराठीत पण आहे तुम्हाला. वर काय? फुल स्टॉप कुठे वापरायचा, कॉमा कुठे वापरायचा, क्वेश्चन मार्क कुठे वापरायचंय, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, ऍस्टेरिक्स, याचा सगळा वापर आपल्याला शिकायचा आहे. एवढा सिलेबस जर तुम्ही कव्हर केला तर तुम्हाला गट बी म्हणजे गट क आणि गट ड ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा असतात ना त्याला तुमचा एकही मार्क चुकणार
नाही, फक्त तुम्ही रेग्युलरली अटेंड करा व तुम्ही कुठल्याही गट क आणि गट ड ज्या परीक्षा होतात सरळ सेवा त्याला बसलात ना, तुमचा प्रश्न चुकणार नाही. फक्त तुमच्या संकल्पना काय पाहिजे, स्पष्ट पाहिजे. हा एक बेसिक सिलेबस आहे जो आपण डिस्कस करणार आहोत. आणि व्होकॅब्युलरीमध्ये म्हणजे शब्दसंग्रहामध्ये काय काय येतं, सिनोनिम समानार्थी शब्द, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, इडियम्स आणि फ्रेजेस, वाक्प्रचार आणि म्हणी. मराठीमध्ये आहे ना, गोल गोल गुपी लाकडाची कुपी, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात, आया बाया दाराशी माय गोळा उराशी, खान तशी मातीन गहू तशी रोटी. असं बघा, जुने आजी आजोबा अजूनही काय करतात, बोलत असतात. बरोबर आहे. याचा अर्थ काय आहे, हे वाक्प्रचार आणि म्हणी इंग्लिश मध्ये वापरतात. जसं दुपारी तुम्ही वामकुक्षी घेता, छोटीशी झोप, त्याला 40 विंग्स असं म्हटलं जातं. टुडे आय एम गोइंग टू थिंक ऑफ हॅव्हिंग अ 40 विंग्स, म्हणजे आज दुपारी मी थोडी वामकुक्षी घेण्याचा विचार करतोय. तर वेगवेगळे वाक्प्रचार आणि म्हणी इंग्रजीमध्ये वापरल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर कोलोकेशन आहेत आणि नंतर काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन, म्हणजे अनेक शब्दांसाठी एकच शब्द. आता एखादा व्यक्ती आहे, तो दारू पित नाही, त्याला काय म्हणणार आहे आपण, टी टोटलर. टी टोटलर म्हणजे काय, द वन हु डज नॉट ड्रिंक, जो दारू पित नाही. एखादा व्यक्ती आहे, समजा तुम्ही असे शब्द ऐकले असेल, पॅट्रिआर्ची, पुरुष प्रधानता, अनेक शब्दांसाठी एक शब्द वापरलाय, बरोबर आहे, त्याला म्हणतात वन वर्ड सबस्टिट्यूशन असं म्हटलं जातं. तर व्होकॅब्युलरीमध्ये 4 महत्वाचे घटक आहेत आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर हा एकंदरीत तुमचा सिलेबस आहे, दॅट आय एम सपोज टू टीच यू. तो सिलेबस तुम्हाला शिकवणार आहे. आता जेव्हा केव्हा सुरू होईल, तुम्ही रेग्युलरली या, तुम्हाला प्रत्येक विषयाच्या नोट्स मिळेल. मी प्रत्येक टॉपिकला नोट्स देत असतो, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये, पण 90% मराठी इंग्रजी, जिथे गरज असेल तिथे मराठीमध्ये. प्रत्येक घटकाच्या तुम्हाला काय मिळतील, नोट्स मिळतील मित्रांनो. नाउन चॅप्टर शिकवला त्याची नोट्स, प्रोनाउन शिकवला त्याची नोट्स. ती नोट्स तुम्ही वाचायची, तेवढं वाचलं तरी तुमचा डाऊट काय होईल, पूर्णतः क्लिअर होईल. आला का लक्षामध्ये, कळलं इथपर्यंत? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? हाऊ इज द जोश? हाय सर, वन्स अगेन, हाऊ इज द जोश? अरे सगळ्यांचा आवाज आला पाहिजे मित्रांनो, माझं एकच लेक्चर आहे, मला माहिती नाही पुन्हा कधी येईल. हाऊ इज द जोश? हाय सर, ठीक आहे, चला. व्हेरी गुड मित्रांनो, मी जे बोललो ते तुम्हाला कळलं आहे, ऑनेस्टली सांगा, काही अडचण नाही आली ना? सो व्हेन आय एम गिवन द अपॉर्च्युनिटी, आय विल कंडक्ट युअर अगेन द नेक्स्ट सब्जेक्ट. थँक यू व्हेरी मच गाईज. Hope to see you in the next lecture when our syllabus started. Until then, take care, bye bye, and see you everybody at that time. अजून लेक्चर आहे का?